हा सगळा अ, जो काही इनिशिएटिव्ह आहे, उपक्रम, जो 2-3 महिन्यापासून माझ्या डोक्यात होता. बऱ्याच वेळा शिराळ्यामध्ये आमचे मित्र येतात. अ, सगळे चांगल्या-चांगल्या आता हुद्द्यावर पोहोचले. म्हणजे आम्ही 1990-85 नंतरचे एक 95 पर्यंतचे सगळे मित्र. अ, प्रत्येकाचा 25 ते 30 वर्षाचा अनुभव आहे. सगळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतायत आणि त्याच्यामध्ये बेसिकली हे सगळं करताना एक लक्षात येतं, की अं, आम्ही ज्यावेळी येतो त्यावेळी प्रत्येकाचं सर्कल लिमिटेड असतं आणि त्याच्यामुळं कुणाचं काय चाललंय हे कळत नाही. आणि ज्यावेळी ह्या 3-4 महिन्यात प्रकर्षानं मला जाणवलं, की बऱ्याच विद्यार्थ्यांना मला थोडंसं मेंटरिंग करायची संधी मिळाली त्यांच्या करिअरसाठीने आणि त्यांना मी बऱ्याच शिराळकरांचे संदर्भ द्यायचो. मी अगदी परवा समृद्धी आली होती आणि तिला काही प्रश्न होते स्पर्धा परीक्षेचे आणि त्याही तिला मी अभिनय कुंभारचं एक आमचं त्यांना दिलेलं इचलकरंजीला एक फार सुंदर भाषण आहे. तर त्याचा संदर्भ दिला. तिनं ते ऐकलं. तिनं आवर्जून मला कळवलं, की त्याचा फार उपयोग झाला. ही सगळी मंडळी शिराळची आणि त्याच्यात म्हणजे अगदी थोडं पहिलं प्रास्ताविक आहे त्यामुळं थोडंसं लांबवते. आमच्या मागच्या गल्लीतला योगेश असू दे, आज तो IBMला एका फार मोठ्या पदावर आहे. खाली वैद्य सरांचा अभिजित असू दे, तो MongoDBचा ग्लोबल टेक्निकल ऑफिसर आहे. त्याच्यानंतर संजय कुलकर्णी असेल, साजिद पठाण असेल, वृंदा असेल, त्यानंतर म्हणजे कितीतरी नावं घेता येतील म्हणजे काही जणांची सुटतील माझ्याकडे. कारण इतके चांगले हिरे ह्या गावात पहिल्यापासून आहेत. त्याचा फायदा सद्यस्थितीत लोकांना कसा करून देता येईल? कारण आत्ता जे मला जाणवतंय, की कन्फ्यूज म्हणजे पालक सुद्धा कन्फ्यूज आहेत आणि विद्यार्थी त्याच्यापेक्षा जास्त कन्फ्यूज आहेत. आणि ह्याचं एकमेव कारण असं आहे, की त्या दोघांनाही मे बी प्रॉपर एक्सपोजर नाहीये. तुम्ही जे आजूबाजूला बघताय, तेच तुम्हाला असं वाटतंय, की हे खरं आहे आणि आपण ह्या कसोटीनंच त्या म्हणजे आम्ही त्याला आपण जे उंदराची रेस म्हणतो, रॅट रेस. त्या रॅट रेस सारखं तुम्ही कधी-कधी असं होऊ शकतं. म्हणजे आत्ताच मगाशी माझी आणि अमोलची चर्चा चालू होती, की एखाद्या पाल्याचं खरं टॅलेंट काय? हे पालक कधी-कधी झाकोळून टाकतात. आणि आत्ता अशी अवस्था आहे जागतिक सगळ्या ह्याच्यात मार्केटमध्ये, की संधी प्रचंड आहेत. आणि मग आपण चुकीच्या संधीच्या मागे आपल्या पाल्यांना अननेसेसरी पळवतोय का? तर त्यांचं खरं समृद्ध जीवन घडणार आहे का? आणि हेच आमची कल्पना होती, की ह्याच्यातून मग आपले जे मित्र येतात, आता अमोलच्या बऱ्यापैकी माहिती मी मेसेजमध्ये लिहिली होती. तो आपल्या चर्चेत पण ते बरेचसे पुढे येईल. पण तो ज्यावेळी अमेरिकेवरून येतो त्यावेळी त्याला लिमिटेशन असतात. 20-22 दिवसाची सुट्टी असते. त्यात घरचे पाहुणे पै, बहिणी किंवा बाकी सगळी कामं त्यात आटपून परत जाऊन त्यांची खरोखर ते अगदी मॅरेथॉन रेस असते. आणि त्याच्यामध्ये गावात लोकांना भेटणं शक्य होत नाही किंवा काही विद्यार्थ्यांच्या कोणाशी बोलणं होत नाही. पण मग त्याचा उपयोग कसा करून घेता येईल म्हणून मी एक विचार केला, की अशा जर गप्पा आपण मारल्या, ज्या औपचारिक नसतील तर अनौपचारिक असतील. म्हणून थोडंसं मी त्याला मागच्या 10 दिवसापूर्वी तो आला. 3-4 महिन्यापासून आम्ही प्रयत्न करत होतो, की आपण काहीतरी ह्याच्यावर करूया. पण आज त्याला चांगला मुहूर्त लाभला आणि मी अमोलचे अगदी आवर्जून आभार मानेन. मागच्या शनिवार, रविवारी आमच्या चर्चा झाली, की आपण करूया. 7-8 त्याचा प्रवास इकडं-तिकडं चालणं. त्यामुळे शेवटी काल रात्री आमचं ठरलं, की आज करूया. इतक्या कमी वेळात तुम्ही सगळ्यांनी इतका चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल धन्यवाद. तर आपण म्हणजे आता गप्पांना चालू करा. थोडंसं इन्फॉर्मल स्वरूप ह्यासाठी ठेवलंय, की मोकळेपणा यावा. कधी-कधी मे बी आमची चर्चा थोडीशी टेक्निकल होऊ शकते, त्याही आवर्जून सांगा. कधी-कधी आमच्या तोंडातून इंग्लिश आपसूक येईल. तो सवयीचा भाग असतो. कुत्रा शेपूट वाकडं ते वाकडं तसं होऊ शकतं. तरी पण आम्ही प्रयत्न करू मराठीत बोलायचा. मुळातच म्हणजे हा काय असा काय कुठल्या विषयावरचं टेक्निकल लेक्चर नाही, तर एक शहरातलेच व्यक्ती किंवा ग्रामीण भागातली व्यक्ती त्याचा प्रवास आणि तिथून त्या प्रवासातून ते काय अचीव्ह करू शकतात.
स्पेशली नॅशनल इंटरनॅशनल लेवलला आपण जाऊ शकतो. म्हणजे आज हे काही राहिलेलं नाही आहे मुळात, की तुम्ही कुठून येताय. तुम्हाला जर खरोखर करायची इच्छा असेल, तुम्हाला जर पॅशन असेल, तर तुम्ही नक्की काही अचीव्ह करू शकता. प्रोव्हायडेड तुम्हाला मेंटर चांगला मिळाला पाहिजे, तुम्हाला गुरु चांगला मिळाला पाहिजे आणि तुमची स्वतःची ते तशी करायची ताकद आणि पॅशन पाहिजे. तर त्या गोष्टीतून आपण आता गप्पांना सुरुवात करूया. म्हणजे मी अमोलला विषयी बोलण्यापेक्षा म्हणजे तशी गावातली ओळख त्याची करून देतो, कारण आपण कन्सेप्टचं नावच सेलिब्रेटिंग शिराळकर. थोडस म्हणलं ग्लॅमराईज करूया. ते आजकाल डॉल्बीला महत्व आहे. त्यामुळं तसं एखादं काहीतरी डोक्यात नाव कुठलं आलं तर हे आलं. सेलिब्रेटिंग शिराळकरचा अर्थ हाच आहे की ह्या मैफिलीत कोणी येऊ शकतं आणि मुळात हे नेसेसरी नाही की ती मी एकटाच कंडक्ट करेन. इथं जमलेला कोणही कंडक्ट करू शकतो. त्याला वाटतंय की बाबा ही व्यक्तीनं आयुष्यात काहीतरी चांगलं करेन, ह्या व्यक्तीची ओळख सगळ्यांशी व्हावी. तुम्ही हा प्लॅटफॉर्म तुमच्या घरात नेऊ शकता, हा प्लॅटफॉर्म कुठेही जाऊ शकता. लोकांना मेसेज पोचवायचं काम आपण सगळे करूया आणि अशाच अदनमधनं आपण गप्पा मारत राहूया. तर सुरुवात करताना आपण अमोललाच मी विचारेन की अमोल म्हणजे पुन्हा शिराळची ओळख राहिली. दिनकरराव जाधव तुम्हाला माहित असतील, पूर्वी रामाच्या मंदिराजवळ राहायचे. त्याच्या आजी 3 नंबर शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्याच्या आई पण मुख्याध्यापिका होत्या, बरोबर. तसा त्याचा शिराळ्यात कमी संपर्क होता, कारण त्याचं शिक्षण पण मला वाटतंय तुझं शिराळा आणि इतरत्र झालंय. तर थोडस तुझ्या म्हणजे एकंदरीत शैक्षणिक करिअर विषयी बोललास. म्हणजे शिराळा, पुणे आणि नंतर मला वाटतं अरिझोना, जिथे तू डॉक्टरेट केलंस मटेरियल्स मध्ये. तर हा थोडक्यात जरा विषद केलास तर मजा येईल. नक्की. आधी सर्वप्रथम तुमचं सर्वांचं स्वागत आणि विशेषतः आवाजचे आभार. आवाजचे आभार की त्यांना हा जो कॉन्सेप्ट आहे की आपल्या गावात थोड्या इन्फॉर्मल आपल्या गावात अशा थोड्या गप्पा मारायच्या आणि करिअर संदर्भात बोलायचं किंवा भविष्य संदर्भात बोलायचं, तर हे एक अत्यंत म्हणजे रेकमेंडेबल गोष्ट आहे. तर थँक्यू फॉर जनरेटिंग दॅट. आणि 4-5 दिवसांपूर्वी बोलता बोलता असं सहज भेट घेता करता आपण एक आयडियाची मांडली. म्हटलं की मी असा काय फार मोठा व्यक्ती नाही किंवा वक्ता नाहीये की येऊन बोलेन सगळ्यांसमोर, पण मी प्रयत्न करेन. आणि त्यासाठी असं काय स्क्रिप्टेड आम्ही काय बनवलेलं नाही. हे एक अनस्क्रिप्टेड इन्फॉर्मल डिस्कशन आहे. तर आपल्याला जसं म्हणजे तो मुख्य लोकांना इकडे ऐकू येते ऑनलाईन येते. म्हणाली पल्लवी ऐकू येते? हो चालेल, ओके. नाही राहू दे. तर दॅट वे एक संधी मलाही आहे सगळं शिकण्याची. आपल्याकडे आता काय चाललंय, कारण मला शिराळ्याशी कॉन्टॅक्ट तुटून बरीच वर्ष झाली. त्यामुळं मी आता काय सांगत नाही किती वर्ष कार्य करणार, माझं वय कळेल. तर दॅट वे आपण थोडस म्हणजे मला शिकायला मिळेल असा एक माझा हेतू होता आणि बरेचशे लोकांशी रिक्वेस्ट करता येईल. तर दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे मला थोडं बेटर वाटलं. तर ते थोडस थँक्यू आबा फॉर दॅट. माझी आता ओळख म्हणजे माझा जन्म इथला सांगली शिराळा वाळवा भागातला. इथंच मोठा मी वाळवा तालुक्यात आणि शिराळा रेटरी हरणाक्ष म्हणून छोटं गाव आहे ताकारी जवळ. तिथला माझा जन्म आणि तिथं वाढलो मी. आणि शिराळ्यामध्ये मी 5वी ते 10वी अशी 6 वर्ष होतो मी इंग्लिश स्कूलला होता. आणि त्यानंतर मग मी कोल्हापूरला होतो न्यू कॉलेजला. तर तिथं बऱ्याचशा म्हणजे लोकांचा शिराळ्याच्या बाहेरचा कॉन्टॅक्ट झाला. आणि त्यानंतर मग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेला मी बॅचलर्स अंडर ग्रॅज्युएट डिग्री आपण जे म्हणतो इंजिनिअरिंग ती केली. ती 95 ला मेटलर्जिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये. मी शिराळ्यातला पहिला मेटलर्जिस्ट नाही, तर अभिनय होता.
त्याचं आधी नाव घेतलं, तो पहिला मेटलर्जिस्ट शिराळ्यातला. एवढं छोटं गाव आणि इथे 2 मेटलर्जिस्ट ऑलरेडी होते. आता किती आहेत मला माहिती नाही, पण फार रेअर करिअर आहे. फार rare आहे. मेटलर्जी म्हणजे धातुशास्त्र, जर लहान मुलांना समर्थ वगैरे. आणि मला वाटतं अभिनयनं त्यावेळी तो DGP ला होता, परचेस ऑफिसर. ते करिअर सोडून नंतर तो तिकडे वळाला. ते केलं. त्यानंतर मग मी पुण्यामध्ये लाईक एव्हरीवन एल्स जॉब स्टार्ट केला. 2-1 वर्ष, 1.5-2 वर्ष जॉब केला आणि त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी शिकलो पहिल्या 1.5 वर्षामध्ये. अशा गोष्टी कळाल्या की त्यात कंटिन्यू करण्यात अर्थ नाही, यामध्ये पुढे काहीतरी शिकायला हवं, काहीतरी करायला हवं. एक त्या पहिल्या 2 वर्षात कळालं. तर तसा विचार करून मग मी पुढे आणखीन शिकायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी थोड्या संधी बघितल्या कुठं आहेत आपल्या भारतात म्हणा किंवा बाहेरच्या देशांमध्ये. तर त्यातनंच मग मी पुढं MS केलं. लुइसियाना स्टेट युनिव्हर्सिटी म्हणून एक अमेरिकेत दक्षिण भागामध्ये तिथल्या एक मेकॅनिकल इंजिनिअरिंगची त्यांची स्कूल आहे बरीच फेमस. MS केलं आणि त्यानंतर मग MS करून न थांबता मग म्हटलं आणखीन काहीतरी करावं. न बोलता फक्त हे करा, म्हणजे चर्चा हे करणार नाही. आणि मग MS केलं. त्यानंतर PhD केली. ती मटेरियल्स इंजिनिअरिंग मध्ये केली. मटेरियल्स म्हणजे अगेन मटेरियल्स म्हणजे आपले वेगवेगळे पदार्थ जे म्हणतो ते, पण ते पदार्थ विज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र नाही, तर त्याचं इंजिनिअरिंग असतं. त्याला मटेरियल्स इंजिनिअरिंग असं म्हणतात. तर ते ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी म्हणून अमेरिकेतली एक टॉप 10 मध्ये जी युनिव्हर्सिटी आहे पब्लिक स्कूल आहे, तिथं PhD केली. असा माझा शैक्षणिक प्रवास झाला. त्यानंतर मग एक इंटेल म्हणून तुम्ही कंपनी ऐकली असाल, जी बहुतेक लॅपटॉप्स मध्ये यांचे प्रोसेसर्स असतात. मी जॉईन केली 2006-07 साली आणि तिथं 14 वर्ष होतो इंटेलमध्ये, वेगळ्या वेगळ्या जॉब्स मध्ये होतो इंटेलमध्ये. त्यानंतर मग 2021 साली ऍडव्हान्स मायक्रो डिव्हायसेस इंटेलची जे कम्पॅटिटर आहे ती जॉईन केली. तर तिथं एक केले 4 वर्ष आहे. असा थोडक्यात माझा प्रवास आहे करिअर वाईज. अमोल, बोलताना तुम्हाला थोडंफार जाणवलं असेल की काय काय शब्द डोक्यावरनं जात आहेत, काय काय शब्द कळत नाहीत, पण हे आपल्या रोजच्या आयुष्यात असतात. मटेरियल्स म्हणजे काय? तुम्ही आता जे काय अंगावर असं घालताय, जे वापरताय, अगदी ह्याच्यापासून म्हणजे माईक पासून, ह्या लॅपटॉप पासून, स्टूल पासून, दुधाच्या किटलीपासून, आपण याच्याकडे फार असं निवांत नजरेनं बघतो, पण ती वस्तू तशी करायला किंवा ती वस्तू तशी टिकायला त्याच्या मागे एक प्रचंड जे शास्त्र असतं. त्यानं चालू केलं मेटलर्जीतून, धातुशास्त्रापासून, की ज्याच्यामुळे त्याला पुढे मटेरियल्स मध्ये नक्कीच मदत मिळाली. आणि हे अशी सगळी अशी हटके करिअर आहेत जे आपण खरंच तिकडे बघत नाही. फक्त एक ठराविक कम्प्युटर्स हा शब्द माहित असतो, पण त्याच्या पण आता बऱ्याच शाखा विस्तारल्यात. तसं इंजिनिअरिंग, मी काही समृद्धी काल आली होती, मी तिला सांगत होतो की पालक आणि आपण सगळे बघताना फक्त एक 30-60 डिग्रीनं बघतोय. आपण त्याच्यापेक्षा 360 म्हणजे 300 डिग्री आपल्याकडनं मिस होतंय पूर्णपणे. सो ते थोडस बाहेर बोलू नका, आत डिस्टर्ब होतं थोडस. सॉरी, येऊ. सो सांगायचा मुद्दा हा की तो तिथला प्रवास, त्यानंतर ज्या कंपन्या त्यानं सांगितल्या, ज्या युनिव्हर्सिटी सांगितल्या, त्या का माहिती पाहिजे. बऱ्याचशा आपल्या पाल्यांना पुढे शिकायचं आहे, त्यांना माहितच नसतं की MS कुठं करायचं, कसं करायचं. आणि हे सगळी आपली इथली शिराची जनता आपल्या मदतीला आहे, तुमच्या युनिव्हर्सिटी सिलेक्शन पासून ते पुढे जायला. ते कुठलं घ्यावं विद्यापीठ, कारण ह्यावेळी बऱ्याचशा कन्फ्युजन असतं. फीज पासून ते सगळं, तिथं लाईफस्टाईल, खर्च किती कसा होईल, किंवा तिथं काही मदत लागेल का, तिथं सुद्धा ही मदत होऊ शकते. ते युनिव्हर्सिटीत झालं. आणि AMD म्हणजे इंटेल, जसं त्याने सांगितलं सगळ्यांना माहिती आहे. मला वाटतं आज इंटेलचा जो टर्नओव्हर आहे, इट्स $250 बिलियन. इंटेलचे ऑलमोस्ट 3 टाइम्स मोर AMD सांगत, कारण इंटेल ही पूर्वी फार मोठी कंपनी, त्यामुळे आपल्याला त्याचं बरंच माहिती आहे.
पण गेल्या काही वर्षामध्ये AMD ना इंटेलला टेक ओव्हर केलं बऱ्याच शेअरिंगमध्ये आणि कॉम्पिटेटिव्ह प्रॉडक्ट्समध्ये म्हणा किंवा बऱ्याच क्षेत्रामध्ये. आता AMD ही इंटेलच्या ऑलमोस्ट 2.5 ते 3 पट मोठी कंपनी. साईज मध्ये किती असेल आता AMD अराउंड $250 बिलियन. एमडी सॉरी हा एमडी 250च्या आसपास आहे. इंटेल अराउंड 100. कुलकर्णी शेटे $250 बिलियन म्हणजे किती? 1 बिलियन म्हणजे 1000 मिलियन. 50 into 1000. अरे वा. सो किती आहेत किती शून्य मोजा. हे सांगायचा मुद्दा हा की आज आपण बरेच जण सेमीकंडक्टर हा शब्द पंतप्रधानांच्या किंवा बाकीच्या लोकांच्या याच्यात ऐकतो. सेमीकंडक्टर हे काय याला कारण आहेत म्हणजे अख्ख्या जगाचं सप्लाय चेनचं राजकारण उद्या ह्या सेमीकंडक्टर सोचणार आहे. कारण तुम्ही आता ज्या काही ह्या आपण आता कॉल किती फ्लॉलेस केला. पूर्वी हे सगळं करायला 100 वायरी लागायच्या. आता सगळी सिस्टीम म्हणजे प्रोसेसिंग कपॅसिटी दिवसेंदिवस वाढते. असं म्हटलं जातं की मानवाच्या मेंदूची कपॅसिटी AIML बीट करेल पूर्ण ती पण 10 पटीने असेल. त्याचा विचार करा की त्याला लागणार तुमच्या कळणाऱ्या भाषेत सांगतो. आज जी महाराष्ट्राची विजेची क्षमता आहे ती 2 ते 3 वर्षात 9 पट होणार आहे. ते फक्त डाटा सेंटर्स आणि प्रोसेसर्सला लागणाऱ्या ह्याच्यामुळे. ते प्रोसेसर मध्ये मग जे काय कंपन्या करतात म्हणजे सौदी अरेबियानं फक्त काही माहित नसताना एनविडिया नावाची कंपनी तुम्हाला माहित असेल आता सगळ्यात टॉपची आहे. त्यांच्यावर एनविडिया आहे AMDच्या आणि असेच $1 बिलियन असेच घेऊन ठेवले कारण उद्या देशाला लागले तर काय. सो हे सगळं जागतिक लेवलला घडतंय. म्हणजे त्याच्यावर मग पुढे जर सप्लाय चेनचाच विचार केला तर त्याच्यात प्रेशियस मेटल लागतात. पुन्हा ह्याचं शास्त्र आलं त्याने शिकला म्हणजे मौल्यवान धातू सोने चांदी प्लॅटिनम कॉपर आणि ह्याच्या खाणीवर कोणाचा कब्जा म्हणजे सांगायचं झालं तर चायनानं ऑलरेडी आफ्रिकेमध्ये त्या खाणीवर धाडे टाकलेले आहेत. का तर हे पुढचं अख्खं जग कंट्रोल करायचं होतं हे सगळं लागलं. तिथं त्याचं चाललेलं काम आणि तिथं मग तो जे काही नेमकं करतोय ते आपल्याशी नक्कीच विषय करतो. थोडस ह्या म्हणजे मुलांच्या दृष्टीनं तुझी शाळेतले अनुभव कसे होते म्हणजे एक मला वाटते मराठी शाळेत शिकला तो न्यूनगंड कधी तुला आला का किंवा मराठी शाळेतून पुढे जाताना अशा काय गोष्टी तुला ह्या मुलांसाठी किंवा पालकांसाठी सांगायला आवडेल की हा न्यूनगंड घेऊ नका किंवा हे टाळा. नाही त्याला न्यूनगंड म्हणता येणार नाही. का सांगतो मी तुला कारण की इंग्रजी नॅचरली थोडी वीक असतात ती कारण आपण या इथल्या एन्व्हायरमेंट वाढतो खेडेगावातल्या थोडंसं शहरात असं लहान गाव आहे बघितलं आणि आपल्याकडे म्हणजे आता इंग्रजी माध्यमात शाळा झाल्या पण आपण जेव्हा वाढलो तेव्हा कोण नव्हतंच होतं बेसिकली. तर पण त्याचा फायदा होतो ऍक्च्युली बराचसा. फायदा असा होतो की आपण बोलण्यापूर्वी विचार करतो. आपल्या डोक्यामध्ये एक आता गुगल ट्रान्सलेटर आहे तसा तो ट्रान्सलेटर चालू होतो. आता मराठीत ठरवतो मग त्याचं इंग्लिश कन्व्हर्जन करतो मग ते स्पीट आउट करतो. पण ते करण्यापूर्वी जे घटना घडतात जे विचार घडतो तो रेअर आहे. लोक आजकाल बऱ्याचदा या काळात न विचार करता बोलतात आणि इंग्लिश बिंग सेकंड लँग्वेज तो एक ॲडव्हान्टेज आहे की आपल्याला बोलण्यापूर्वी विचार करणं भाग पडतं. तर दॅट्स अ ॲडव्हान्टेज आय वुड से नॉट नेसेसरीली. आणखीन दुसरा फायदा मी म्हणून ग्रामीण भागात येण्याचा हा आहे की किंवा मराठी शाळेतनं म्हणणं आपल्यासारख्या की आपण बेसिकली रिसोर्सफुल असतो. आता रिसोर्सफुल म्हणजे की काय नसताना त्यातनं काढून घेणं हा आपला चांगला प्रकार माहिती असतो. वाट काढणं आणि आपल्याला दैनंदिन जीवनात आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतं की छोट्या गोष्टी ज्या असतात आपण म्हणजे वी ट्राय टू मेक इट वर्क म्हणजे होत नसताना आणि सगळे रिसोर्स आपल्याकडे नसतात. प्रयोगशाळेमध्ये बऱ्याच आपल्याला फुटकी भांडी किंवा हा अशा गोष्टी मिळतात. तर तो एक मोठा फायदा आहे. आणि थोडक्यात रिसोर्स एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक मला आठवतं बऱ्याचदा मी लोकांना सांगतो आबा तुझ्याबद्दल की 2008 मध्ये मला वाटतं तू अरिझोनाला आला होतास. इंटेलमध्ये होतो. मला फक्त माहिती होतं की इंटेलमध्ये आहे आणि मी US मध्ये आहे. तर त्याच्यावर तू माझा फोन नंबर शोधून काढलास आणि इंटेल मधल्या कुणाला शोधून आणि त्यानंतर तुम्हाला किस्सा सांगण्यासारखा आहे सगळ्यांच्या माहितीसाठी थोडी मजा पण करू. इन्फॉर्मल गप्पा त्याचा फायदा आहे.
म्हणजे मी 2008 गेलो, अमोल तिकडं हे माहित होतं, एवढंच माहित होतं. काही कारणानिमित्त हा गायब झाला होता. आणि अभिजित, मी सगळ्यांनी आम्ही बरेच प्रयत्न केले. माझे रूममेट जे होते ते कर्नाटका ऍग्रीकल्चर मार्केटिंग बोर्डाचे डायरेक्टर होते. मी त्यांना सहज म्हणलं की माझा एक मित्र आहे, त्यांचा जावई नेमका इंटेलमध्ये आहे. आणि मग संध्याकाळी फोन झाला, त्यांचा फोन आला. त्यावेळी काय असं व्हॉट्सअप वगैरे नव्हतं. आपल्या नॉर्मल मोबाईलवरचं कम्युनिकेशन. मी त्यांना नाव वगैरे सगळं पाठवून दिलं, SMS केलं. तर त्यानं मग नॉर्मली मोठ्या कंपनीचा एम्प्लॉई डेटाबेस असतो, त्याच्यातून सगळं नाव काढलं, नंबर काढला आणि त्यानं मला तो दिला होता. आणि मग त्यावेळी बऱ्याच वर्षांनी आमची भेट झाली आणि म्हणजे पक्का शिराळकरांचा गुण त्याला दाखवला. इंटेल मध्ये कामाला आहेस म्हणून आम्हाला लॅपटॉप घेऊन दे. आमचे महाराष्ट्र ऍग्रीकल्चर बोर्डाचे अध्यक्ष होते सुनील पवार, आमचे परमित्र. तर त्यांना मला वाटतं त्यांच्या मुलाला घ्यायचा होता आणि मला जर आठवतं अमोल 8:30-9 ला आलता रात्री. आम्हाला गाडीतनं घेऊन गेला आणि मग तो आम्ही वाटते कुठली फेमस इलेक्ट्रॉनिक्सची चेन, प्राइस इलेक्ट्रॉनिक्स. हा, त्याच्यामध्ये आम्ही तो लॅपटॉप घेतला होता. चांगला आहे ते तर रिसोर्सफुलनेस असतो आपल्याकडे. आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण ग्राउंडेड असतो आणि चांगलं ग्राउंडेड राहणं गरजेचं असतं बऱ्याचशा गोष्टींमध्ये. तर हे फायदे आहेत. चॅलेंजेस म्हटलं तर इंग्रजी हे चॅलेंजिंग आहे आपलं. इंग्रजी शिकता येते, एक ती भाषा झाली शेवटी आणि आपल्या ब्रेनची प्लास्टिसिटी केवढी आहे त्याच्यावर आपण धरू शकतो की किती वेगात आपण शिकू सगळं, त्याचा प्रश्न नाही. चॅलेंज आपलं हे असते की वातावरण बदलल्यावरती आपण कसं रिॲक्ट करतो त्याला. म्हणजे एकतर ग्रामीण भागातून शहरी भागात गेल्यावर थोडा बाकी म्हणजे असं म्हणतो ना की ग्लॅमर म्हणतो आपण थोडं, तर ते थोडं वेगळं वाटतं. तर त्याला थोडंसं म्हणजे कंट्रोल कसं करायचं किंवा बुजून नाही जायचं किंवा बेसिकली त्यात वाहत कसं नाही जायचं, त्यात वेळ दॅट्स इम्पॉर्टंट, ते पण कसा नाही महत्वाचं. चालवायचा किंवा आपले कॉन्टॅक्ट आपले मित्र कसे बनवायचे तिथं नवीन न घाबरता, या गोष्टी थोड्या वेगळ्या पडतात. तर ते एक चॅलेंज आहे ग्रामीण भागात गेल्यावर. म्हणजे मला जे तुझ्या बोलण्यात किंवा माझ्या स्वानुभवात पण सांगतो की मराठी शाळा असतील किंवा ही माती असेल, शिराळ असेल, छोटीशी म्यूट राहतेस, तर त्याच्यात रिसोर्सफुलनेस आपण अडॉप्ट करायला पण शिकतो आहे, त्यातनं पण वर जातो. फक्त मग नेटवर्किंग असेल ते महत्वाचं आहे. मला काय वाटतं की महत्वाचं म्हणजे ऍटिट्यूड, तुमचा स्वभाव किंवा तुम्ही शालीनता, हा थोडाफार आपण जरा राऊडीनेस आपण प्राऊडली घेतो. म्हणजे सांगली, कोल्हापूर त्यासाठी फेमस आहे. पण जर तुम्हाला खरोखर कॉर्पोरेटमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात मॅनेजमेंटमध्ये असेल किंवा UPSC आहे, कुठेही असू दे, करायचं असेल करिअर, तर ते अंगात शालीनता असणं, लोकांच्या काम घेणं, ते फार महत्वाचं आणि गरजेचं आहे. तिथं मला वाटतं पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या किंवा पाल्यावर काम केलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळा मला फोन येतात आणि मी ऍक्टिंग करूनच दाखवतो. त्याचा मुलाचा वडील माझा मित्र असतो, त्याला सांगतो की बघा काहीतरी शान आहे, तू त्याशी बोल. आणि मग ह्याचा मला फोन येतो, हा हॅलो बोला की, कोण बोलते बाळा? नाही, पप्पांनी सांगितलं नाही काय सांगितलं नाही काय? नाही, माझ्या जॉब विषयी. म्हणजे तू कुणाशी बोलतोयस, तू अप्रोच कुणाला करणार आहेस? गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग जर घरात चालू केलं तर त्या मुलात उतरेल. मग तो मुलगा त्याशी पुढच्या माणसाशी, ते तहजीब चांगला शब्द आहे, तो बोलेल. म्हणजे जर मी आज अमोलचा नंबर दिला तर तुम्हाला मी 100% सांगतो, मी इथं टाकतो चॅटवर किंवा सगळ्यांना, त्याला असे डायरेक्ट फोन जाते. हा विचार नाही की तो अमेरिकेत आहे, 12 तास मागं पुढे आहे, रात्र असेल त्याचं 2 असेल, एक साधा मेसेज टाकावा की मी तुम्हाला फोन करू का, मी असा ह्याचा मुलगा बोलते, मला तुमची मदत गायडन्स पाहिजे आणि आपण हे पुढे घेऊ शकतो. मला एक तुझा महत्वाचा मगाशी मुद्दा आवडला की स्किल्सची, म्हणजे इंग्लिश नाही बोलता येत तर आपण बोलू शकतो. पण तुला ह्या सगळ्यात झपाटलेपणा, म्हणजे बऱ्याच वेळा 11वी-12वीत मार्क चांगले पडतात आणि त्याच्यानंतर चांगलं कॉलेज पण मिळतं, तर तिथनं तू म्हणलास तसं खरा प्रवास, लाईमलाईट, ग्लॅमर, तिथं किती भरकत जायचं नाही जायचं,
आजकाल पुणे त्यासाठी प्रसिद्ध झाले. बऱ्याच ठिकाणचे सगळीकडेच ते ड्रग्स असतील किंवा काय असतील. मग त्यात तुम्ही फोकस राहणं. पण हे फोकस राहताना तो आता सगळ्या जगातली स्पर्धा बघते. तुला किती वाटतं, की जर एखाद्याला वाटतं, की आपण 5 तास अभ्यास करावा किंवा 6 तास करावा. मी तासात यासाठी बोलतोय, की हे आपल्या सगळ्या मित्रांना काय म्हणतात तसं कळेल, की तो झपाटलेपणा किती पाहिजे. चिकाटी बोलतात. चिकाटी आणि झपाटलेपणा म्हणजे चिकाटी इज कन्सिस्टन्सी, पण झपाटा म्हणजे वेड होणं, की बाबा नाही मला हे अचीव्ह करायचं आहे. एक अजून एक आहे म्हणजे ग्रीट ज्याला आपण म्हणतो तसं, आणि ग्रीट पण थोडं मला वाटतं चिकाटीच्या बाजूने जात आहे. तर त्याच्यापेक्षा जास्त मी म्हणेन की आता मॅच्युरिटी, आता कुठल्या म्हणजे तुम्ही आता कोणत्या आणखीन कोण स्टुडंट आहेत का आपल्याकडे? सुबोध आहे, आर्या आहे. कोणत्या क्लासला तुम्ही? थर्ड इयरला इंजिनिअरिंग. तर हे म्हणजे आता करिअरची सुरुवात आहे तुमच्या सगळ्यांच्या, नाही का? आता म्हणजे आता जस्ट आपण स्टार्ट करतो आणि आत्ता सुरुवात काही लोकांच्या करिअरची होते. इंजिनिअरिंग केलं जस्ट असं होतं, किंवा इंजिनिअरिंग नंतर एक पहिले 4-5 वर्ष ती करिअरची सुरुवातच म्हणून, कारण लोक बदलत जातात काळानुसार आणि बदलतात आणि त्यात बरेचसे स्वतःचे मार्ग वेगवेगळे निवडतात ओव्हर द टाइम. तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मी असं म्हणेन की किती वेळ अभ्यास करतो म्हणण्यापेक्षा किंवा काय करतो म्हणण्यापेक्षा तो झपाटलेपणा असा असेल तर 2 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की विजन हवं, आणि ते विजन कसं कळतं की मी कोण आहे स्वतः आधी ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी स्वतःवर वेळ घालवायला हवा आणि ठरवायला हवं की मला काय पाहिजे आयुष्यामध्ये, आणि ते एकदा कळालं की मग कुठं जायचं आहे, वेअर आय वॉन्ट टू बी इन 5 years and 10 years, ते कळायला हवं. मग ते झालं की फोकस होतं. मग कळते की वा दॅट्स माय नॉर्थ स्टार, आय वॉन्ट टू बी देअर. मग तिथं जायला मार्ग कसा शोधायचा, अभ्यास असेल किंवा कोणी उद्योग स्वतःचा करत असेल तर काय करायचं, हे सगळं निघतं आपोआप. मग त्यासाठी स्पेसिफिकली 8 तास, 6 तास, 5 तास किंवा रात्री जागणं उठणं हे ठरवून न करता आपोआप होत जातं. क्या बात. तर ते दॅट्स इम्पॉर्टंट. महत्वाचं आहे. म्हणजे मुळात आता आपण या तिघांशी बोललो की त्यांची वय नाही आहे ती कळण्याची, आणि म्हणून मी स्पेशली पालकांना विनंती करतो की बाबा तुम्ही त्यांना इव्हॉल्व्ह होऊ दे, त्यांना फुलू दे. त्यांना लगेच 12वी नंतर किंवा त्याच्यानंतर आपण जे आता काय करतोय त्यांच्या मारा करतोय, पण जर पालक जागरूक असतील तर ते पण इव्हॉल्व्ह होतील आणि मग एकत्र डिसिजन फार चांगला होऊ शकतो की मला कुठं जायचं काय करायचं. कारण मी आश्चर्यचकित होतो की ठराविक करिअर सोडल्यास आर्किटेक्चर म्हणजे मी शिराळ्यात 1-2 मुलांना इंटिरियर वगैरे भेटलो. मुलगा म्हणतोय आर्किटेक्ट आहेत, 1-2 आलेले आहेत शिराळ्यात, पण अशी हटके जी करिअर आहेत त्याच्यामध्ये जास्त लोक जाताना बघत नाही. ते इव्हॉल्युशन तू म्हणलास तसं. मी का विचारला हा प्रश्न, बऱ्याच वेळा एक स्टेज अचीव्ह केल्यानंतर सगळ्यांना वाटायला लागतं की संपलं सगळं, म्हणजे आता सगळं झालं सुरळीत. तसं नाही आहे. आत्ताच्या काळात तर ते ह्यासाठी नाही आहे की ही जी वस्तू आहे आणि ह्यातले चॅट जीपीटी नामक जे काही प्राणी आहेत आणि असे बरेचसे टूल आता तयार होत आहेत, म्हणजे अशी अवस्था आहे. सचिन राव आहेत आमचे सर आहेत, मुल्ला सर, आम्ही RIT ह्या बऱ्याच गोष्टी चर्चा करतो की ह्या इंजिनिअरिंग डिग्री 3-4 वर्षात नाहीशा होतील का, असं सगळं हे आहे. कारण स्किल्स इंडस्ट्रीला फक्त स्किल्स पाहिजेत आणि तिथं पुढे ते प्रचंड त्याला हे येणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करताय, तुमची मुलं काय करतायत ह्याच्यावर जागरूक असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही हे म्हणून चालणार नाही की माझा मित्र अमोल आहे, माझा मित्र सचिन आहे, माझा मित्र आहे. सचिनला फार अनुभव येत असेल RITत असल्यामुळे की सर या तुम्हाला कुठं घालाय सांगा. पालक म्हणून तुमची हे पाहिजे क्लॅरिटी की मला माझ्या मुलाला आम्हाला एकत्र कुठं जायचं आहे. हे मे बी गुड फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग, पण तुम्ही त्याला दुसऱ्या बाजून जायला सांगताय.
तुझ्या ह्या एकंदरीत सगळ्या प्रवासात हायलाइट्स म्हणजे तुझ्या अचिव्हमेंट्स की जे तुला असा आनंद झाला की येस मी स्वतःला एक प्रोफेशनल म्हणून सिद्ध केलं. आम्ही इंजिनियर लोकांना एक किडा असतो की एखाद्याचं चॅलेंज भिडलं आम्हाला आणि ते त्याला कधी कधी 1 महिना लागतो, कधी वर्ष लागतं, कधी कधी 4-4 वर्षांनी डोक्यात प्रकाश पडतात, हे चुकलं का? हे इंजिनिअरिंगचं किंवा सगळ्याच क्षेत्रात तर असा एखादा म्हणजे मस्त इव्हेंट किंवा एक क्षण की तुला वाटलं की येस मी हे केलं, आय डिड इट. असं काय असं कधी वाटलं नाही की बाबा दिस इज इट का सांगतो मी असं? आनंद झाला. येस नाही, कसं आहे की म्हणजे माझा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो आणि प्रत्येकाचा वेगळा असतो येस ऑफकोर्स. की म्हणजे कुठलंही करिअर हे एक माझ्या दृष्टीनं मॅरेथॉन स्प्रिंट नाही, तर ते पटकन होत नाही. इन अ वे असं होणार नाही की बाबा मी 4 वर्षात अंडर ग्रॅड केलं, बॅचलर बीटेक केलं किंवा बीई केली किंवा मी त्यानंतर मास्टर्स केलं, पीएचडी केलं. ते मायस्टोन्स आहेत आणि त्यांचा प्रत्येकाचा एक आपला जॉय आहे. पण असं नाही की दॅट्स इट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक ह्याच्यात जॉय मिळत राहतो, आनंद मिळून प्रत्येक ग्रॅज्युएट झालं म्हणा तो एक माइलस्टोन आहे. कामाच्या वेळी एखादा मोठा प्रॉडक्ट काढला बाहेर आम्ही, म्हणजे जसं आता AMD चे बरेचसे लॅपटॉप्स येतात, तर त्या प्रत्येकात बहुतेक जे डेस्कटॉप आणि लॅपटॉप प्रॉडक्ट्स आहेत त्यामध्ये माझा म्हणजे बऱ्यापैकी भाग आहे. तर त्यात प्रत्येक वेळी आल्यावर आनंद होतोच, पण एक मोठी जर्नी आहे. त्यात बराच वेळ लागतो व्हायला आणि बराच तर त्यात एक अशी गोष्ट नाही कुठली, अशा अनेक गोष्टी आहेत आणि शुअर प्रत्येक गोष्टीचं आपलं एक महत्व आहे. मी कायम म्हणतो की करिअर म्हणजे काय हे समजून घेताना इथंच बसलेल्या प्रत्येकानं करिअर केलंय, म्हणजे पहिलीपासून ते आतापर्यंत हे करिअर. त्यात प्रोफेशनल स्टेजेस दिलीप भाऊ आहेत आपले, त्यांनी व्यापार हे करिअर धरलंय. आता त्यात त्यांच्या कॉलेज पासून त्यांनी BSc ऍग्री केलं होतं, त्याच्यानंतर ते इकडे आले, म्हणजे ते करिअर. त्यांची लाईफस्टाईल काय, त्यांनी त्यात फायनान्शियल, सोसायटल, हे सामाजिक आर्थिक ह्या काय काय कमवल्या गोष्टी, हे म्हणजे करिअर. हे बऱ्याच जणांना लक्षात येत नाही, कारण बऱ्याच वेळा मग लाईफस्टाईल ग्राह्य न धरता फक्त अचिव्हमेंट बेंचमार्क ठरतात आणि लोक तिथं ट्रॅप होतात. पण लाईक यू सेड प्रत्येक स्टेजला तुम्हाला आनंद मिळत असतो, म्हणजे क्रिएटिव्हिटी असेल किंवा काय असेल. म्हणजे मला वैयक्तिक मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट बघतो, सगळ्यांच्या माहितीसाठी टर्मिनल 2चं रूफ मी इंजिनियर आणि इरेक्शन केलं होतं आणि खाली बेसमेंट चे सगळे वॉटर सिस्टीम आपले बापू देशपांडे, संतोष देशपांडे. टर्मिनल तुला ज्या ज्या तुम्हाला लक्षात ठेवा की शिराळ कारण तुम्हाला शाबूत ठेवले, तर त्याच्यामुळे तुम्ही. आणि इन्सिडेंटली प्रोजेक्टचे डायरेक्टर हे सुद्धा कोल्हापूरचे, ते राजारामपुरीतले चंद्रभान मनमानी. सो हे सगळे आपल्या भागातले म्हणजे ते क्रिएटिव्हिटी जे दिसते ना, ते इतका आनंद. मी तर माझ्या प्रत्येक वेळेला नमस्कार करतो. ते सगळे दिवस आठवतात, तिथल्या झालेल्या मारामाऱ्या चांगल्या आहे ना, शिराळच्या कॉन्टेक्स्ट मधल्या मारामाऱ्या नाही, तर टेक्निकल असतील, वाद असतील, विवाद असतील, आणि त्यातून ते ज्यावेळी उभारतं समोर दिसतं ना, ते माझा ऍक्च्युअली तो मुद्दा होता. चांगला मुद्दा होता. पण बरोबर आहे. आणि त्यात आय थिंक कसं तू बोललास किंवा एक अचिव्हमेंट म्हणण्यापेक्षा अनेक अचिव्हमेंट होतात, आणि ते कसं की आपलं म्हणजे आपलं 1 वर्ष 5 वर्षाचा तर आहे किंवा 10 वर्षाचा माझा हा प्लॅन आहे तो असतोच, पण त्याच्यात आणखीन ते ब्रेकडाऊन करतो आपण किंवा अचिव्हेबल काय आता 5 वर्षात काय, 3 वर्षात काय, या वर्षी मला काय काय गोष्टी करायच्या, ती प्रत्येक गोष्ट आपण टिकमार्क करतो. प्रत्येक गोष्ट ही एक माइलस्टोन असतो आणि तो आनंद येतो. आता ह्या सगळ्या प्रवासात म्हणजे बऱ्यापैकी दिलीप काका आलेत, तुझ्या बाबांचे मित्र, बरेच जण तुला आई बाबांना सुद्धा ओळखतात. तुझ्या आई वडिलांचा याच्यात त्याच्यावरचा इन्फ्लुएन्स किंवा तुम्ही ऍज अ फॅमिली, म्हणजे तुझी बहीण सुद्धा डॉक्टर, नाव काय आपण विसरलो, अस्मिता पण डॉक्टर, दोघांनी चांगलं करिअर केलं. त्याच्यात म्हणजे ह्या सगळ्याचा कसा होता? आईबाबांचा फार मोठा रोल होता माझ्या आयुष्यामध्ये, आणि इन अ वे म्हणजे एवढा मोठा होता की त्यांनी मला फोकस दिला लाईफमध्ये की बाबा काहीतरी करायला हवं, काहीतरी वेगळं करायला हवं, आणि ते करणं तुझ्या हातात आहे, की त्यांनी जाणीव करून दिली. तर आपल्यामध्ये म्हणजे
कॉन्फिडन्स जो लागतो, न्यूनगंड जो जायला हवा, तो त्यांनी घालवला माझ्यातला कमी वयामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे की यू नो लाईक लॉट ऑफ अस म्हणजे वी आर कमिंग फ्रॉम अ लोअर मिडल क्लास फॅमिली इंडियाच्या स्टँडर्ड प्रमाणे. तर अशा बॅकग्राऊंडमध्ये त्यांनी मला म्हणजे सपोर्ट केलं प्रत्येक गोष्टीमध्ये, की जसं म्हणजे 11वी-12वीला बाहेर पाठवून एज्युकेशनला किंवा अंडरग्रेड केल्यावरती प्रेशर न करणं किंवा आता जॉब पकड आणि ते करतो. तर ते कधी त्यांनी हे केलं नाही. ते ऑलवेज एनकरेज मी की तू पुढे एज्युकेशन घे, काहीतरी कर नवीन. तर तो फार मोठा भाग आहे. कारण बऱ्याचदा फॅमिलीकडनं असं होतं की आता बस झालं, आता तू म्हणजे हे कर ते कर, फॅमिली सेट कर वगैरे. तर त्या गोष्टी माझ्या रस्त्यात कधी आल्या नाही आणि त्याने एनकरेज केलं मला. एवढंच नाही तर मी म्हणेन की प्रत्येक गोष्टीमध्ये दे गिव्ह मी फ्रीडम. आणि आता जे पालक आहेत आपले इथे, त्यांना मी म्हणेन की तो एक फार मोठा भाग आहे. फ्रीडम देणं आपल्या मुलांना म्हणजे एक फार मोठी गोष्ट. आणि फक्त फ्रीडमचा अर्थ असा नाही की पुढे एज्युकेशन काय घेऊ, पण फ्रीडम म्हणजे की कुठली ब्रांच मी चूज करू. इंजिनियर पण डॉक्टर होणं गरजेचं आहे. जसं आपण तू बोललास की आपल्या शहरामध्ये अनेक लोक असे आहेत की जे इंजिनियर डॉक्टर नाही तरी त्यांनी करिअर केलं व्यापारामध्ये. सचिन म्हणा किंवा आणखी फायनान्समध्ये आहेत म्हणा किंवा नॉन IT रिलेटेड एरियामध्ये पण बरेच लोक आहेत. तर तो एक चांगला आहे. क्रिकेटमध्ये म्हणा, खेळणं बिळणं अशा गोष्टी बऱ्याच आहेत. म्हणजे विनायक माने होतात, माझा नातेवाईक, तर त्याचे म्हणजे मॉडेस्ट अपब्रिंगिंग होतं. पण तो मुंबईसाठी रणजी खेळला, थोडं भारतासाठी खेळला. तर बरेचसे असे अव्हेन्यूज आहेत जे ट्रेडिशनल नाही आहेत. इंजिनिअरिंग म्हणा किंवा मेडिकल अशा एरियात नाही, बाहेरच्या आहेत. सगळ्याला समजा शिक्षक क्षेत्रात आहेत ते. बरेच आहेत आपले, म्हणजे सावंत सर आहेत, त्यानंतर पवार साहेब. प्रत्येकाला अशी त्याचं काय आता कसं असते, प्रत्येकाला ती फायनान्शियल बॅकग्राऊंड मिळेल असं नाही. प्रत्येकाचं म्हणजे अपब्रिंगिंग वेगळं आहे, प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगळे आहेत. त्यातनं प्रत्येक जण एक म्हणजे काय म्हणतात स्वतःचा कॉल घेतो. कॉल घेतो म्हणजे काय, तर त्याच्यात आपल्याला हे करावं लागतं की कौटुंबिक गरजा, जबाबदाऱ्या, आणि जबाबदाऱ्यानंतर ती फ्रीडम येते. सगळ्यांचंच आर्थिक दृष्ट्या चांगलं असेल किंवा काय, पण त्यातून सुद्धा म्हणजे आता माझ्या वडिलांचं जर उदाहरण घेतलं तर 1962ला बाबा विलिंग्डनचे BSc ऑनर्स, त्यांना सेकंड लेफ्टनंट मिळत होतं, पण आजोबांनी जाऊन दिलं नाही का, तर एक मुलगा मिलिटरीत आहे. फॉरेस्ट ऑफिसर होतं, तर त्यांना सांगितलं की ह्याच्यापेक्षा रानात काम कर, जंगलात कोण कामं करतं का, त्यांचं एक्सपोजर नव्हतं. देन फायनली हे लँडेड अप, त्यांनी शिक्षकी पेशा त्यांच्या गुरूंच्यामुळे बीटी पाटलांच्यामुळे ते करला. पण ऍक्सेप्टेड आणि ते थोडक्यात, बट त्यांनी जे केलं ते पॅशनेटली केलं पुढे, आणि तेच महत्वाचं आहे. म्हणजे सिच्युएशन जर मी चांगलं नसेल, पण लाईक यू सेड, आता बऱ्यापैकी ते मोकळं होतंय. मुळात पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे संवाद होते. आपल्या वेळी वर मान करून बघायची सोय नव्हती, तर सरळ सरळ मिळायचे. आता शेंचीवन मारुतीनं आपण खाली मान घालून त्यांचं ऐकायला लागते. पण राईट सेड, एकमेकाला समजलं पाहिजे की दोघांनाही काहीतरी करतं. बरोबर, संवाद गरजेचा. आणि ती मॅच्युरिटी पण आता आली आहे लोकांमध्ये बऱ्यापैकी, पण त्याचा फायदा मुलांनी उठवायला हवा आणि ती मॅच्युरिटी पालकांनी ठेवायला हवी. ऐकायला हवं काय करायला हवं मुलांनी आणि कसं करायला हवं वगैरे ठरवायचं. हाच मुद्दा घेऊन मी तुला जस्ट पुढं हे करतो. तू अमेरिकेत आता एवढा दिवस राहिलास, मला वाटते मोर दॅन 25 वर्ष. तुला म्हणजे आपला हा समाज आणि तिथला समाज, बऱ्याच जणांची गैरसमज आहे बरं का. म्हणजे अमेरिका म्हणजे ग्लॅमर आणि काहीतरी वेगळं. मी स्वतः अक्रॉस 27-28 स्टेट फिरलो. तुझा वैयक्तिक अनुभव ह्या दृष्टीनं काय? आता आपण ह्याच्या अगोदरचा काय गोष्ट हे केली की फ्रीडम किंवा एकत्र येऊन बोलणं, संवाद, कुटुंबातला संवाद. आणि जनरल अमेरिकन कुटुंबामध्ये खूपच जास्त ओपननेस असतो. आई वडील मुलांचं ऐकतात आणि अगदी कमी वयापासून होतात. म्हणजे त्यांना काय हवंय काय नको. आणि त्यांना म्हणजे छोटं म्हणजे चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे आता बिया वगैरे असतात शेतातला, कारण आपण सगळे शेतीच्या बॅकग्राऊंडमधून आलो. तर त्यांचं बेसिकली ज्या पद्धतीनं आपण म्हणजे एखादी प्रेशस एंटिटी म्हणून त्याला ट्रीट करतो आणि त्याला जसं संगोपन करतो, वाढवतो, तसं झाड बनवतो, तसं ते मुलांकडे बघतात. त्यांना वेळ
देतात भयंकर वेळ देतात, त्यांच्या शाळेतल्या कार्यक्रमात जातात. आपल्याकडे आता आई करते मुलांचं होते, कारण शेवटी आई ती आई वडील बिझी असतात आणि वडील बिझी असतात आपले फार बऱ्यापैकी. बिझी असतात. पण तिथं वडिलांच्याकडे पण ड्युटी असते 50%. अगदी डायपर चेंज करण्यापासून ते स्वयंपाक करण्यापासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत सगळ्या ड्युटीज असतात वडिलांकडे. तर ते सगळं हे मॅटर करतं, मुलं बघतात आणि ते सगळं डेली व्हॅल्यूज मध्ये येतं. आणि फॅमिलीच्या व्हॅल्यूज फार सिमिलर आहेत. मी म्हणेन की भारतीय लोकांची जशी विचार पद्धती आहे किंवा घरातलं जसं हे असतं फारच सिमिलर आहे. तिथे लोक तसेच बोलतात, वागतात. त्यामुळे तसं वेगळं एवढं काय नसतं. पण जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती प्रॉपरली डिफाईन्ड आहे. म्हणजे वडिलांनी पण तेवढंच करायचं जेवढं आईनं करायचं. आणि जे ते तू म्हटलं असते फार सुंदर बोलला असते, सीडिंग म्हणजे त्याचं रोपट्यातनं अगदी एखाद्या झाडात रूपांतर करायचं. थोडक्यात तिची कमिटमेंट किंवा जे लक्ष जेवढं झालं पाहिजे. कारण मी सगळ्यांच्यावर शेअर करायला आवडेल हा सगळा उठाठेव करायचं कारणच होतं. मला फार म्हणजे वाईट वाटलं ज्यावेळी बऱ्याच पालकांना भेटलो त्यावेळी त्यांना लिटरली असाही त्यांचं की मला म्हणजे तू कर किंवा तो चाललाय पुढे हे फक्त सपोर्ट करत चाललेत. फक्त पैसे देणं म्हणजे पालकत्व नव्हे. तो जे करतोय म्हणजे आज आमची आर्या जे शिकते, मी सचिनला कायम सांगतो त्याचे विषय तुला माहित पाहिजे. तिनं पण त्याला सांगितले अगदी पाहिजे. बरोबर. ठीक आहे म्हणजे तुम्हाला कळणार नाही यार. पण आता मला एक सांगा, ह्या आता आपल्या चर्चेत आता सगळे आपण एवढे लोक आहोत, मिनिमम शिक्षण मला नाही वाटत कुणाचं डिग्रीच्या खाली आहे. हे लहान मुलं सोडून द्या. मग हा आपण कसा प्रश्न म्हणू शकतो की मला कळत नाही. मिनिमम BA झालंय, BCom झालंय, BSc झालेला आहोत आपण, चांगलं कळतं आपल्याला माहित तेवढं तरी माहित असतं. ग्रेट. थोडस त्याच्यात थोडं ऍड लिटिल बिट. तर त्यामध्ये असं म्हणेन मी की म्हणजे आजकाल पालकांनी फक्त पॅसिव्ह हे न करता, म्हणजे पॅसिव्ह एंगेजमेंट न ठेवता ऍक्टिव्ह करायला. आणि ते करताना मग मुलगा कोणते विषय घेतोय किंवा मुलगी कोणते विषय घेते हे बघायला हवं. आणि ते विषय काय आहेत ते बघायला हवं. थोडंसं त्याचा अभ्यासही करायला हवा. स्वतः पुस्तक वाचून एखादं चाळायला हवं, पळवळ घालवायला हवा. आणि त्याच्याबद्दल थोडी माहिती डिस्कशन हे मुलाबरोबर करायला हवं, बाकी लोकांवर करायला हवं. तर या गोष्टी आहेत त्या मॅटर करतात. आणि मग घरचं एन्व्हायरमेंट बदलून जातं. हे जर घडलं घरी आणि जर ठरवलं की पुढच्या वर्षी मला हे क्लासेस घ्यायचे आहेत, बऱ्याचदा ऑप्शन्स होतात BE-ला किंवा MTech-ला वगैरे गेल्यावरती किंवा आणखी याच्यात पुढे करिअरमध्ये. तर त्यावेळी एक ते हेल्दी एन्व्हायरमेंट आहे. मग त्यातनं क्लॅशेस कमी होतात घरी. आणि त्यातनं मग फोर्सिबल डिसिजन्स जे आपण म्हणतो, म्हणजे टॉप डाऊन डिसिजन पालकांनी की हे कर तू, आणि मुलांना म्हणायचं की मला ते नाही करायचं, ते कमी होतं. तर त्यासाठी जी डीपर एंगेजमेंट जसं तू बोललास किंवा पालकांनी वेळ घालवायला हवा, स्पेशली वडिलांनी. आई तर देतेच वेळ इन हर ओन वे, असतेच. आणि ती नेहमी अवेलेबल असते. ते आपले तर बळीचा बकरा असते. बाकी काय स्पष्ट बोलतो, कारण बऱ्याच वेळा आईला सगळं सांभाळून न्यावं लागतं. पण मुद्दा हा आहे की बऱ्याच वेळा ज्यावेळी स्पेशली इतके स्मार्टफोन घरात घेऊन आपण बसतोय, एकत्र टेबलवर एका जेवायला बसत नाहीये, संवादच नाही, तर त्याच्यात खाली बघून एकमेकांना टेक्स्ट करतो. म्हणजे तुम्ही त्याच्या करिअर कडनं तुम्ही अपेक्षाच करू शकत नाही की बाबा ह्या व्यक्तीचं किंवा ह्याचं करिअर आपण घडवतोय ज्याच्यात ते संवादाविना घडतंय. म्हणजे कुठंतरी टीव्ही ABP माझा चला हवा येऊ द्या किंवा काय काय ते थांबलं पाहिजे अर्धा एक तास. तुम्ही हेल्दी काहीतरी बोललं पाहिजे, काय रे आज शाळेत काय झालं, म्हणजे ते तर म्हणजे आपण नंतर येऊ. आमच्या वेळचा मी आता ते अभिमानानं सांगतो, आमच्या वेळचा 10वीचा 12वीचा शिराळ्यातला शिक्षणाचा दर्जा हा इतका उच्च होता, म्हणजे पुण्या मुंबईपेक्षा चांगला होता. आणि आज त्यातनं आम्ही घडलो. आमचे सगळे आमचे शिक्षक मंडळी मित्र आहेत, प्राथमिक शिक्षणाचा ऍक्टिव्हिटीचे म्हणून ग्रुप आहे ते, की आम्ही जेव्हा चर्चा करतो त्यात की आमच्या वेळी वक्तृत्व, कथाकथन, त्यानंतर काव्य गायन, काव्य वाचन, त्या सगळ्या स्पर्धातनं आम्हाला काय मिळालं तर ही आजची लिडरशिप मिळाली. आम्ही त्यात पार्टिसिपेट केलं. पण आता ते होता तसे फक्त NTS किंवा असं सर्वांगीण विकास किंवा समृद्ध जे आपण म्हणतो ते शिकायला सगळ्या कुटुंबाचेच म्हणजे सगळे सदस्य महत्वाचे. तुम्ही कसं वागताय बोलताय त्याच्यातून आता फक्त पुढे घेतो की थोडंसं आता इंटरेस्टिंग
म्हणजे तू जे काय करतोयस AMD मध्ये, आम्हाला शिराळकरांना भन्नाट ऐकायला आवडतं. काय भन्नाट काय चाललंय तिथं, म्हणजे असं आम्हाला असं डाल्बी सारखं बुम दिली. नाही बरोबर आहे. डाल्बी हा विषय आता सध्या. तर शिराळ्यात तुला माझ्या सांगतो, मी परवा माझा कॉन्ट्रॅक्टर, मी कोल्हापूर टू शिराळ येत होतो आणि तो डॉल्बी ठरवत होता. त्यावेळी मला एवढं कळालं की मला टेक्निकल क्षेत्रातलं काही येत नाही. इतका हायटेक विषय आहे, क्लीन अँड क्लिअर साऊंड, लवली, त्यानंतर अरे साऊंड सिस्टीमचं मॉडेल कुठं आहे, शिथपर्यंत आमचं नॉलेज जागतिक लेवलचं आहे. तर तसं काहीतरी भन्नाट सांग. थोडक्यात सांगायचं तर म्हणजे I don't know how to answer this at हा, length. तुझं समजेल असं. पण आता या क्षणाला म्हणा का गेले 2-3 वर्ष आता तुमच्यापैकी चॅट GPT हा शब्द किती लोकांना ऐकला? बऱ्याच लोकांना ऐकला. तुमच्यापैकी चॅट GPT वापरतात किती लोक रेग्युलरली? किंवा गुगल जेमिनी दोन्हीपैकी कुठलं? तर आता या क्षणाला जे घडतंय आपल्याकडं ते खऱ्या अर्थानं भन्नाट आहे. कारण जे एक रिव्होल्युशन होते, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाली कधी 17व्या शतकात म्हणा, 16व्या शतकात जेव्हा शोध लागले आणि जेव्हा पहिली, दुसरी, तिसरी, चौथी ना 5वी. राईट. तर असं तर ती आता आपली जनरेशन जी आता इथं आहे आणि ही जनरेशन जिथं समोर बसले सगळ्यात पुढे, त्यांना अगदी जवळ अनुभवायला मिळणार आहे. कारण एवढा मोठा बदल होणार आहे जगामध्ये या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे की ते आत्ताच्या ज्या गोष्टी आपण इथं म्हणजे करतोय त्या पूर्णतः आणखीन एक 10, 15, 20 वर्षामध्ये पूर्णतः बदलून जाते लवकरच ज्या पद्धतीने आपण करतोय. आणि एवढ्या वेगात घडते की कुणालाही त्याची आयडिया नाही. आणि तुम्ही जरी सुंदर पिचाईला विचारलं किंवा म्हणजे गुगलचा CEO किंवा सत्या नादेला किंवा सॅम अल्टमन जो चॅट जीपीटीचा CEO आहे त्यांना, तर तेही म्हणतील की आम्हाला माहिती नाही की काय होतंय आणि कसं होणार. एवढ्या वेगात गोष्टी घडतायत आणि ते थोडक्यात उत्तर झालं की बाबा इतक्या वेगात आणि भन्नाट स्पीडने गोष्टी घडतात आणि त्याचा परिणाम आपल्यावरती काय होणार आहे किंवा ते कसं इव्हॉल्व्ह होणार आहे कोणाला माहिती नाही. पण होणार आहे एवढं खरं सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे आता साध्या साध्या गोष्टी सांगायच्या झाल्या की बाबा ज्या पद्धतीनं आपण आपला स्मार्टफोन वापरतो किंवा ज्या पद्धतीनं आपण आता आपली शेतातली कामं करतोय, ज्या पद्धतीनं आपल्यातले बरेच इंजिनियर किंवा जे डॉक्टर आहेत ते काम करतायत, तर तेवढ्या बदलणार आहेत की आता जसं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे आता वेगवेगळे आजार रोग असतात. तर त्याची माहिती कशी होते की डॉक्टर काय करतात की आपण गेल्यावरती पहिले 5 मिनिटं चौकशी करतात की काय होतंय, सर्दी आहे का, ताप आहे का, खोकला आहे का, कधीपासून आहे, काय काय सिम्पटम्स आहेत बाकीचे, किंवा गेल्यावरती बेसिक मेजरमेंट्स घेतात. तर त्याचा पूर्ण जो डेटाबेस आहे तो जर कनेक्ट केलाय का ठिकाणी आणि त्यातनं जर माहिती काढून बेसिकली आपण ठरवलं की बाबा अशा प्रकारच्या सिम्पटम्सला या एज ग्रुपला या एथनिसिटीला या भागात अशा अशा गोष्टी होतात आणि त्याची ही कारण असतात, त्याच्यावर ट्रीटमेंट अशी असते, तर त्यातनं जो बेसिक आउटपुट जो मिळेल आपल्याला तो एवढा इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल असेल की डॉक्टरांचा उपचार करण्याची म्हणजे आधी उपचार करण्यापेक्षा जे काय घडतंय तर आपल्याला 90% गोष्टी म्हणजे काय घडते आणि तसं निदान करणं रोगाचं हे असते, तर ते निदान करणं एवढं सोपं होईल की पटकन म्हणजे त्यांना कळेल की बाबा हे घडलंय आणि 99% तेच असेल आणि त्यातनं मग फक्त औषध देणं आणि त्यातून एखादं हे बरं करणं हे लवकर कळेल. तर हा एक भाग झाला. आणि इफ यू वॉन्ट टू टेक इट टू ब्रॉडर म्हणजे ग्रँड स्कीम, तर त्या गोष्टी मग सायंटिफिक रिसर्च मध्ये कशा इव्हॉल्व्ह होतात. आपल्याकडे कोणतरी मॅडम होते, त्यांचं बायोलॉजीचं बॅकग्राऊंड आहे, अंकिता प्रोफेसर. तर म्हणजे की त्यांच्यामध्ये मग सेल बायोलॉजीचा रिसर्च म्हणा किंवा डीएनएचा म्हणा, प्रोटीन्स फोल्ड ची पॉवर एका सेकंदात होतात. तर त्या ज्या लागतात त्यात ब्रेक थ्रू रिसर्च करायला त्या दिशेने आपण चालू आहे का ना. ते कोणालाच माहिती नाही. तर अशा गोष्टींवरती लवकरात लवकर तोडगा निघेल होपफुली याचा वापर करून तो एक ऑप्शन. इन्सिडेंटली फक्त सगळ्यांच्या माहितीसाठी
अमोलची बायको सेतू ही आता तिथं ह्याला तुमचं ऑस्टिनला एक फेमस कॅन्सर रिसर्च सेंटर आहे. शी इज डुईंग रिसर्च देअर, बरोबर. तिथं दोघे हे तर आहेच. प्रोटीनचं एक उदाहरण सांगतो फक्त. पूर्वी औषधं जे आपण औषधं घेतो ते आपल्या प्रोसेसमध्ये जात नाही. बऱ्याच जणांना लसीचं कळालं, बऱ्याच जणांनी वॅक्सिन स्टोरी बघितलं असेल, किती मोठा तो सगळा प्रचंड पसार असतो ते औषध हे करायला. तर एखादं औषध ज्यावेळी मॉलिक्युल किंवा त्याचं कंपाऊंड येतं त्याला 18 ते 20 महिने लागतात सगळ्या टेस्ट, आणि $1 बिलियन जायचे याच्यासाठी सगळ्या प्रोसेसला. ते तुम्ही खाईला त्याची ताकद हा अमिबा आहे. तर तो कसा वाढेल ह्या सगळ्या जागतिक जे काही चाललंय म्हणजे आपण माहित नाही, त्याचं तो पार्टिसिपेट करतोय अगदी हायएस्ट लेवलला. त्याचं डायरेक्टर आहे. परवाच मी अभिनयशी बोलतो. इनफॅक्ट इंटेलचा आपला चीफ टेक्निकल ऑफिसर दीपक पाटील, त्याचा क्लासमेट, तो पण कोल्हापूरचा. इंटेलचा ग्लोबल चीफ टेक्निकल ऑफिसर कोल्हापूरचा. होतं तसं काय, समाजाची आणि आमची काही तक्रार नाही. मानसिकता कशी आहे की आपण युपीएससी एमपीएससी अगदी त्याच्या साध्या साध्या दिलीप भावना किंवा तुम्हाला पाडळीवाडीचे नेताजी पाटील, लॉयड मध्ये आमच्या ज्याचा 1700-1800 फूटचा व्यवसाय, हा पाडळीवाडीचा मुलगा त्यावेळेस त्यांच्या त्यावेळी तर शाळा नव्हत्या. चिखलातनं पाडळीवाडीतनं शिराळ त्याचं इथनं तर कोणी काय करावं. पण मग आपण सगळ्यांना सुद्धा सांगितलं, दोघं जरी आले तरी आपण गप्पा मारायला. मला आनंद होतो की मी गाद्या भाड्याने आणल्या. ह्याला आत्मविश्वास म्हणतात. फुकट नाही गेला नाही. पाऊस येणार आहे, छत्री घेऊन गेलो पाहिजे तसा माझा हे होता. कारण खरंच अंदाज येत नव्हता. कारण बऱ्याच जणांचे मेसेज झाले झाले. पण आनंद होतोय की तुम्ही एवढे जागरूक आहात. पण मग त्याच आजूबाजूला जे काही लोक आहेत, म्हणजे आमचे घनश्याम दादा आहेत, इंद्रनील बसलेला आहे. म्हणजे इंद्रनील गुगलच्या चीफ बरोबर तैवानमध्ये इकडे मिटिंग केली. माहित नसतं आपल्याला, कारण आपण एकमेकाशी बोलत नाही. सांगायचा मुद्दा हा की फक्त त्या एका किंवा त्या प्रोफेशनच्या त्या ग्लॅमरच्या नका जाऊ मागं. आजूबाजूच्या घरात म्हणजे श्रीरंग गायकवाड सरांचे मुलगा ज्यावेळी मर्सिडीजला हे कळाल्यावर माझं छाताड जेवढं फुगलं होतं, आम्हाला नाही जमलं ते. त्यावेळी आम्हाला नव्हत्या, माहितीच नव्हत्या. आपण त्यांची मुलगी तिच्या ह्याच्यात काम करते, तर मला एक्सपोजर असं मला कळतं, मी त्याशी बोलू शकलो. ते फॉर्मवर्क आमच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगला फॉर्मवर्क फार ते आता मी शिकलो शिराळ्यात, कारण माझा सेंटरिंग वाला पळून गेला आणि मी मोठमोठ्या कामाची सेंटरिंग केली. तर ती जागतिक लेवलचे फॉर्मवर्क्स जे असतात कास्टिंगचे, ते त्या कंपनीत आहे. अतिशय हटके करिअर. आल्यानंतर भेटा, तिला विचारा काय करतेस, रादर दॅन ती पुण्यात कुठं राहते, कुठल्या सोसायटीत राहते, मग ते ग्लॅमर आहे. त्याच्यापेक्षा ती काय करते, आणि म्हणून हा सगळा काय म्हणतात आम्ही मांडला, आणि त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला. पहिला प्रयत्न आहे. चुकीचं काय तर झालं असेल सूचना नक्की द्या. मी आता म्हणजे वेळ होत चालल्या म्हणून फक्त तुमच्याकडे आता वळतोय की कुणाला काही प्रश्न असतील. आय होप म्हणजे तो बऱ्यापैकी तुम्हाला बेसिक सांगायचा प्रयत्न केला. आपण 1.5 तासाचाच वेळ घेतला होता. वाटलं तर म्हणजे चहा किंवा वडा येईपर्यंत जर शेटेंनी सोय केली असली तर सांगतो की आहे, म्हणजे कोणी परत काय म्हणायला नको.
तर काही प्रश्न असतील तर विचारा. मी तोपर्यंत इकडे चॅटवर पण प्रश्न बघतो. कुणाला काही असते तर अगदी बिनधास्त विचारा. मी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही कॉर्पोरेट मध्ये आमच्या एक म्हण आहे की कुठली रूम मध्ये विचारलेला कुठलाही प्रश्न हा चुकीचा नसतो किंवा वाईट नसतो. इनफॅक्ट मूर्ख प्रश्नांनी जगातली सगळ्यात मोठी सत्य आणि सगळ्यात मोठे प्रॉब्लेम मूर्ख प्रश्नांनी सोडवले. घाबरू नका आणि बिनधास्त, कारण आपण जसं म्हणतो गप्पा मारतोय. बिनधास्त अमोलला प्रश्न विचारा. मला असं विचारायचं होतं, मगाशी आपण अमेरिकन फॅमिली लाईफ बद्दल बोललो. नॉर्मली कसं होतं, आपण इंडियन म्हणलं तर कल्चर हा विषय सगळ्यात आपल्याला म्हणजे त्याला धरून आहोत आपण. संस्कृती आपली चांगली आहे, आपण मुलाबाळांच्यावर संस्कार व्यवस्थित करतो. आपल्याकडं जे काय ते ऑल इज वेल आहे असं म्हणतो. त्याच्या अगेन्स्ट जर आम्ही जे ऐकलंय, म्हणजे मला माहित नाही काय कंडिशन आहे, थोडासा स्वैराचार जास्त आहे, आई वडील मुलांचा ऐकत नाही किंवा असं काय, तर ते नक्की कितपत खरं आहे? चांगला प्रश्न आहे. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे व्हॅल्यूज जे आपण म्हणतो, बेसिक व्हॅल्यूज ज्या लोकांच्या असतात त्या लूज नाही आहेत मी म्हणेन अमेरिकेत. कसं आहे की लोक म्हणजे अगदी बरेचसे लोक दर रविवारी चर्च जातात न चुकता. तो ते आहेच, पण जर समजा एखाद्याला देवावर विश्वास नसेल तिथल्या, तर त्याचा रिस्पेक्ट होतो. म्हणजे बाबा मी एथिस्ट आहे असं कोण बोललं, म्हणजे नास्तिक असं म्हणलं, तर ते लोक म्हणतात की ठीक आहे नास्तिक आहे ते ठीक आहे, तू नास्तिक राहा. किंवा काही काही लोक सायंटिओलॉजी म्हणून एक धर्म आहे त्यांचा, शास्त्र धर्म, तर त्यालाही मानणारे लोक आहेत. तर प्रत्येक लोकांची आपली आपली म्हणजे एक ठरलेली हे आहे, घराची म्हणा किंवा मार्ग आहे ठरलेला, आणि तो प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या पद्धतीने ठरवतो आणि त्याचा लोक रिस्पेक्ट करतात. की बाबा मी माझ्या घरी माझ्या मुलाने ठरवलं की आता मी जसं देवाला मानतो, पण माझ्या मुलीने ठरवलं की त्याला देवाला मानायचं नाही, तर मी त्याचा आदर करायला हवा. मग त्यांनी जाऊन देवाला पाया पड असं 100 वेळा सांगायचं कारण तर ते आहे. बाकी गोष्टी जशा डे टू डे लाईफ मध्ये आहेत, फॅमिली लाईफ मध्ये स्वैराचार असतो, तुम्ही शब्द वापरला, तर मी म्हणेन तो खरा नाहीये. अजिबात नाही. तो खरा नाहीये. लोक तिथंही एकमेकांना घरी म्हणा किंवा सोसायटी तेवढेच लॉयल असतात जेवढं आपण आपल्याकडे असतो. तिथल्याही सामाजिक व्हॅल्यू ह्या तशाच आहेत जशा, म्हणजे आणि त्या पूर्ण इट्स अक्रॉस ह्युमॅनिटी, म्हणजे संपूर्ण जगात त्याची व्हॅल्यू तेवढीच आहे जेवढी आपल्या देशात आहे. आपल्याला आपल्या व्हॅल्यूचा अभिमान आहे, तसं त्यांनाही त्यांच्या व्हॅल्यूचा अभिमान आहे, आणि दोन्ही गोष्टी आपल्या ठिकाणी बरोबर आहेत. तर असं काय म्हणजे गैरसमज करण्यासारखं काय हे नाही. पण ते मीच सांगेन माझा अनुभव. माझा अमेरिकेतलं पहिलं स्टेट हा जिथं राहत होतं अरिझोना, तिथून नंतर मी गेल्या इतक्या वर्षात 26-27 स्टेट फिरलो. बऱ्याच वेळा काय होतं अमेरिकेत, स्टेट टू स्टेट किंवा सिटी टू सिटी मोठ्या फ्लाईट असतात 3-4 तास. मी शेजारच्याला बिनधास्त सांगायचो की माझे अमेरिकेविषयी अशी मत आहेत चुकीची, मला तुमच्याशी बोलायचं. मग अगदी म्हाताऱ्या माणसापासून तरुण मुलीपासून तरुण मुलापासून ते सगळे यंग असे समोर सारख्या, मला आश्चर्याचा धक्का बसला की आपण पूर्वग्रह दोषित कसे असतो. हे असंच काहीतरी वाचून किंवा आपल्याला वाटतं की असं काहीतरी चालेल, अजिबात ना. आपल्या एवढेच त्यांचे सगळे, फक्त एक आहे जसं यानं हे केलं, म्हणजे इथपर्यंत की जी मुलगी होती माझ्या एका मोठ्या इंडस्ट्रीची मुलगी होती, आणि मी तिला हा स्वैराचाराचा प्रश्न विचारला, तर तिने मला स्पष्ट शब्दात सांगितलं असं काही नाहीये. आणि मग मी हे पण विचारलं, मग तुझं काय प्रेम प्रकरण वगैरे आहे का? ती लाजली. मला आश्चर्य वाटलं, म्हणलं भारतातली पोरगी पण अशीच लाजते. सो एवढं ते स्पष्ट सांगतोय मी. सगळ्यात महत्वाचं क्लॅरिटी. तुझं माझं पटत नाही तर सरळ बाबा बंटी, आपलं काय एक ह्याच्यावर एक पटत नाही, तू आपलं तुझ्या मार्गांचा. ते आपले तर 20 वर्ष 24 वर्षाची राहिवरी असते की नाही, कारण मुळात त्यांच्यात संवाद आहे. हा म्हणला तसा एकमेकाशी ती व्हॅल्यू आहे की आय व्हॅल्यू युअर ओपिनियन, तू माझं नाही पटत निवांत. म्हणजे एक प्रथा त्यांच्यातली की माझ्या वडिलांची मुलगी, मला प्रकारच पहिल्यांदा कळायचा नाही. तर माझ्या वडिलांची मुलगी ती म्हणजे त्याची बहीण, पण ते स्टेप सावत्र शब्द अवॉइड करतात. त्याचा अर्थ की त्याच्या वडिलांचं अजून एक लग्न होतं आणि तुला सगळ्यांना पटणार नाही. सगळी अशी एकत्र असतात. त्यांचा मला वाटतं हा कुठला थर्सडेचा जो असतो तो थँक्स गिव्हिंगला,
आपण जसं दिवाळीला सगळं एकत्र येतो तसं ते संबंधित सावत्र असू दे किंवा त्यांचा ते काय आता त्याने वापरत शब्द ते सगळे एकत्र येतात आणि अगदी मस्तपैकी एन्जॉय करतात. ही क्लॅरिटी आहे. अजून कोणाला आणि काही सांभाळ ऑनलाईन प्रश्न घेतो. स्टेप असले तर सुद्धा ते त्यांचा तेवढाच आपुलकीने सांभाळ हो, घे, करतात. एकच इकडे आहे. म्हणजे मी असं ऐकलंय की इव्हन तुम्ही मुलाला मारलं तरी पण हा. 9/11 तुमच्याकडे येऊ शकते. Yes. असं काय? हा ते आहे की म्हणजे मग एक बाउंड्री म्हणतो आपण सेट करायची की बाबा जसं आता आबा बोलला की जर डिफरन्सेस असतील विचारांचे म्हणा तर ते मग कुठेपर्यंत न्यायचे तर एक हेल्दी डिबेट पर्यंत थांबवायचे ते. त्यानंतर जर फिजिकल होणं स्टार्ट केलं कोणी तर मग त्या पॉइंटला असं म्हणायचं की नाही हे बरोबर नाही. आणि मुलांना मारणं हे वाईट काय सांगतो मी म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे तरी सांगतो की एकतर ते आपल्या अगेन्स्ट काही करू शकत नाहीत कारण ते लहान असतात बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांच्यावरती जो परिणाम होतो त्या गोष्टीचा इट्स गोना बी फॉर एव्हर. तो कधी जाणार नाही आणि तो त्यांच्या पुढच्या आयुष्याला एवढा घातक ठरू शकतो की ते मग कधी उमलू शकणार नाहीत द वे दे आर सपोज टू ब्लूम. तर ही गोष्ट ही त्यांनी त्या गव्हर्नमेंटनी सरकारी याच्यावरती हे केले की हे चुकीचं आहे. मग ते एन्फोर्स कसं करायचं तर गिव्हिंग एव्हरीवन दॅट प्रत्येकाला म्हणजे ॲबिलिटी द्यायची की असं कुठं घडलं तर सांगा. मग शाळेत आता माझ्या मुली लहान आहेत त्यांना विचारलं की बाबा तुझे पेरेंट्स म्हणजे इज देअर एनी फॉर्म ऑफ अब्यूज ॲट होम म्हणजे की काय देत नाहीत तुला म्हणा किंवा मारहाण तिथेही असतात म्हणजे देर इज अ सर्टन क्लास बिलो सर्टन लेवल तिथं ते होतं की लोक नशेच्या आहारी गेल्यावरती काही करतात. तर अशा केसेसमध्ये ते होऊ नये म्हणून शिक्षक विचारतात की कुठं काय घडतंय का तुमच्या घरी असं इंडिपेंडेंट नाईसली विचारतात किंवा असं काय घडतंय का हे ते. आणि ते झालं तर त्याचा पर्पज हा असा नसतो की लोकांना जाऊन पनिश करायचा. त्यांचा हेतू हा असतो की त्या मुलाचं आयुष्य कसं ब्लूम करता येईल कसं वाढवता येईल आणि ते करायला मग पालकांचं एज्युकेशन म्हणा किंवा त्यांना थोडस सरकारी भाषेत धमकवणं म्हणा असं. आणि एकदम एक्स्ट्रीम केसेस रिपीटेड केसेस त्यांना सांगायचं की वी आर नॉट टेक द किड्स अवे अंटिल दे आर 18 18 वर्षापर्यंत दे विल बीन सम इंडिपेंडेंट कस्टडी. काही इंडियन पालकांना अशा शिक्षा झालेल्या आहेत. त्यामुळे काही पालकांनी मुलं भारतात आणून पण सोडलेले आहेत. त्यांचं सांभाळ कोण करते हे सरकार करतं एक दृष्टीने किंवा काय काय होस्ट पेरेंट्स होस्ट फॅमिली म्हणून असते. तर ती अशी इंडिपेंडंट एखादी जे ओल्डर कपल्स असतात ते म्हणतात की वी कॅन टेक केअर ऑफ किड. मग त्या अशा केसेसमध्ये ते घेतात पाहिजे. तर असं म्हणजे एक स्ट्रक्चर त्यांनी फॉर्म केलं सोशल स्ट्रक्चर. एक ऑनलाईन क्वेश्चन आहे मनालीचा. सध्या मराठी भाषा आणि शालेय अभ्यासक्रमात इतर भाषा सक्तीचा विषय चर्चेत असताना जागतिक पातळीवरच्या अनुभवानंतर तुझं या विषयावरचं मत काय? म्हणजे हिंदी ची भाषा वगैरे असेल हिंदी सक्ती. मी आता म्हणजे मला त्याची माहिती नाही एवढी आणि त्याच्यावर मी काय स्पेसिफिकली बोलणार नाही. पण भाषा असं आहे ना की म्हणजे एक दोन गोष्टी आहेत भाषेबद्दल. सगळ्या भाषा आपल्या ठिकाणी महान आहेत आणि भाषा जेवढं शिकाल तेवढं ब्रेनची प्लास्टिसिटी वाढते असं म्हणतात की आपला मेंदू हा थोडा तरल होतो आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि नेटवर्किंग पॉईंट ऑफ व्ह्यू इट्स बिग थिंग की तुम्ही एखादी भाषा शिकलात जसं स्पॅनिश शिकलात किंवा फ्रेंच शिकलात किंवा आणखीन एखादी कुठली भाषा शिकलात तमिळ शिकलात किंवा भारतातली तर एव्हरी टाइम म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही त्या भाषेतल्या एखाद्या व्यक्तीला भेटलात तर यू फॉर्म अ नेटवर्क. कारण कनेक्ट करायला फार चांगला भाषेचा उपयोग होतो. जसं आता आपण शिराळा मराठीत बोलतो पण आपण हेच गुजरातमध्ये जाऊन गुजरातीत बोललो तर किंवा तर गुजराती लोक आपल्याकडे बरेच आपले बांधव आहेत जे त्यांच्या इथून आपल्याकडे म्हणजे उद्योगधंदे करतात तर ती भाषा शिकतात आणि आपल्याला किती वाटतं किंवा दुसऱ्या राज्यात माणूस होऊन शिकतोय भाषा आणि इट्स व्हेरी नाईस थिंग. तर अशा गोष्टी आहेत. तर मी म्हणेन की भाषा शिकायला जर तुम्हाला आवड असेल छंद असेल वेळ असेल तर नक्की शिका. देयर इज नथिंग रॉंग इन देअर. कॉर्स तुमचा प्रश्न होता. नेमका प्रश्न अशा अँगल नाही की मुलांचे करिअर म्हणजे मगाशी बोलताना थोडस एक मिनिट ते विचार सर एक मिनिट. मगाशी बोलताना थोडस एक्सप्लेन केलं तुम्ही की मुलाच्या वेळेला करिअरसाठी आपण बाहेर पाठवतो पुण्याला गेले आपण जवळ कोल्हापूरला वगैरे गेलो तर ऍडजस्ट करताना मित्र बनवणं किंवा थोडस शायनेस दूर करणं किंवा वातावरण तुम्ही म्हणला की मित्र बनवले पाहिजे. तो तुमच्या करिअर तर तुम्ही अगदी शाळेपासून अमेरिकेपर्यंत गेला तर ते
मुलामध्ये ते डेव्हलप होण्याच्या दृष्टीने थोडक्यात ऍडजस्टमेंट राईट वे झाली पाहिजे, संतुलन झालं, बॅलन्स झालं पाहिजे, तर तो करिअर त्या पद्धतीने करू शकेल. त्यासाठी म्हणजे काय तुम्ही सांगू शकाल त्या अँगलला? कसं असतं की ते होतं ऑटोमॅटिकली असं मला वाटतं, आणि बहुतेक लोकांमध्ये होतं ते, की आपण म्हणतो की नाही की जसं पाण्यात पडायला शिकलास की पोहशील, तर ते बऱ्यापैकी होतं. फक्त मी एवढंच म्हणेन की ते नॅचरली न होऊ देता थोडं रेस्ट्रिक्टेड मॅनर करायला हवं. कारण काय होतं की आपली जी कंपनी असते ना, ते आपल्या बरोबरचे जे मित्र असतात, दे डिफाईन अस ऑन हाऊ वी थिंक. आपण कसा विचार करतो, आपण कसा आपला आचार करतो, आणि आपण पुढे काय होतो हे आपले जे मित्र असतात ते ठरवतात. तर एवढंच म्हणेन की डेस्परेशन मध्ये जास्त मित्र करण्याच्या नादात अशा काही गोष्टी करू नका की ज्यानं म्हणजे थोडी कॉशनरीच हे करतो मी, की म्हणजे की थोडं वेळ घ्या, पण मित्र चांगले निवडा. कारण जेवढे चांगले मित्र, जेवढी चांगली संगती, तेवढं हे चांगलं. आणि मॅन इज नोन बाय हिज कंपनी. सिंपल आहे. That's what तुमच्या it is. सराउंडिंगला काय मित्र आहेत आणि ते तुम्ही नक्कीच म्हणजे तुमचं जे आजूबाजूचं सर्कल आहे तुम्ही ठरवू शकता. त्यात कुणी यायचं, कारण जर सिरियस तुम्ही स्वतःबद्दल नसाल तर येणार जाणारा तुमच्या ह्याच्यावर येतो, आणि हे इतकं आत्ताच्या काळात महत्वाचं आहे. आणि म्हणून म्हणूनच मी पालकांचे विचारत होतो. संस्कार महत्वाचे आहेत. हा प्रश्न चांगला आहे तुमचा फारच, की म्हणजे कसं करायला, आणि तो बहुतेक लोकांना असतो नाही, किंवा तो प्रश्नच मुलाचा करिअर कधी कधी बरोबर. प्रॉब्लेमॅटिक बनवतो प्रश्न. म्हणजे मी माझं वैयक्तिक स्वतःचं उदाहरण देतो सर. कारण तुम्ही आता एवढा अमेरिकेत जाऊन राहिलाय म्हणजे तो प्रश्न तुम्ही टॅकल केलाय, तो प्रश्न सोडवलाय. तिथलं त्यासाठी- सामाजिक जीवन थोडस जरा वेगळं आहे. पण मी तुम्हाला एक सांगतो, मी सांगलीला विलिंग्डनला होतो. मी तिथला माझा ग्रुप सगळा सोडला फक्त एक साठी की मला माझ्या आजूबाजूच्या शेअर्सच्या मधनं RIT-ला ऍडमिशन मिळते, 50% फी चेंज होते त्यावेळी. आणि मला वॉलचंदला ऍडमिशन होतं ह्याला कम्प्युटर इंजिनिअरिंगला, पण ट्रेंड मेकॅनिकलचा होता. आणि तो ग्रुप ज्यावेळी मी सोडून इकडे आलो शिराळ्यात, सॉरी RIT-ला, नॅचरली इकडचा ग्रुप तयार झाला. सांगलीचा ग्रुप त्यावेळेच सांगली, आता फरक जास्त राहिलेला नाही इकडं, पण त्यावेळेच सांगली नॅचरली सगळा ग्रुप बऱ्यापैकी त्यावेळी IIT असल्यामुळे मी त्यातनं बाहेर पडलो. आणि नक्की फरक पडला. म्हणजे सांगायचं की चॉईस तुमचा असतो कधी कधी, पण जर थोडस काही आपल्याला चुकीचा गायडन्स मिळाला किंवा चुकीच्या कन्सेप्टमुळे सुद्धा तुम्ही वाहवत जाऊ शकता. आणि इथं थोडासा आपल्याला म्हणजे संवाद जो म्हणते पालकांचा किंवा जागरूकता हे महत्वाचे आहे. हा सर, तुम्ही काय तर म्हणता? आपल्या कल्चरमध्ये इनोव्हेशन फार कमी आणि अमेरिकन माझे बरेचसे मित्र आहेत, तर तिकडे जरा खूप फंडाळा मोठा आहे. इनोव्हेशनला चान्स दिला. उदाहरण म्हणजे लेझरचं जे संशोधन झालं पाहिजे टॉमिस बरोबर, तर ते त्याच्याबरोबरची जी विद्यार्थी होती की त्यांच्या वयामध्ये तुफान पडत, पण सगळ्यांनी मिळून ते संशोधन केलं. ती आपल्याकडे नाही. इनोव्हेशनला व्हॅल्यू नाही, फक्त पोटावरती जास्त. बरोबर आहे. ते कसं आहे की म्हणजे त्याच्यात बरेच फॅक्टर आहेत आणि त्यात सगळ्यात घुसणं अवघड आहे. पण खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडलात की थोडं इनोव्हेशन किंवा नवीन संकल्पना हे ते करणं वेगळं आहे. पण हे सगळं कसं आहे की सर, माझ्या दृष्टीनं आर्थिक सुबत्ता एखाद्या देशाची म्हणा, घराची, ही महत्वाची आहे. जर घरातलेच लोक आणि आपण जर पोटाच्या पाठीमागे लागलो जसं तुम्ही बोललात, तर मग ते असं होतं की सस्टेनिंग मोड मध्ये जातो आपण. मग त्यामध्ये आता मी 4 वर्ष बसणार आहे आणि एक सायकलचं व्हील फिरवत काय कळतंय का हे काय बघणार आहे, तर ते शक्य नाही होत आहे. कारण घरी तगादा असतो की आता हे केलंस तर ते कर, ते केलंस तर ते कर, तर ते असतं. ते फ्रीडम आपल्याकडे मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की जी फंडामेंटल एज्युकेशन आहे आपल्याकडे, आतापर्यंत असं होतं की पाठांतर बेस, म्हणजे आपल्याकडे संस्कृत, वेद हे ते होत आले. वी जस्ट बिल्ट अपॉन दॅट आणि आपण तेच करत गेलो की पाठांतर आणि हे अशा पद्धतीचं होतं. आता बदलते, एज्युकेशन सिस्टम बदलते आता. म्हणजे लोक बेसिकली कॉम्प्रिहेन्शन किंवा अनालिटिकल अशा गोष्टींमध्ये जास्त हे करतात. तर गुड थिंग टू सी की म्हणजे गव्हर्नमेंटने त्याचं हे केलं आणि त्यातनं त्यांनी बदलाव घडवून आणून थोडंसं एज्युकेशन सिस्टम बदललं.
तर ते जुनं एज्युकेशन सिस्टम होतं ते मला त्याचा त्रास झाला पहिल्यांदा खरं सांगू तर, की नवीन ठिकाणी गेल्यावर मास्टर्सला माझे क्लासेस घेताना वगैरे मला जाणवलं की बाबा माझे फंडे आपण ज्याला म्हणतो क्लिअर नाही आहेत. ते तेवढे क्लिअर नाही आहेत जेवढं मला वाटायचं. तर आपण स्कोरिंग करतो. हा स्कोअर बघायचं आहे तर ते तसं तर ते बदलते, चांगली गोष्ट आहे. आणि म्हणेन की त्याचा एक परिणाम म्हणून ज्या नंबर ऑफ स्टार्टअप्स आहेत आपल्याकडं, जे इन्क्युबेशन म्हणतो आपण जे होतं ते वाढते आता भारतात. तर बेंगलोर, पुणे अशा ठिकाणी नवीन ज्या स्टार्टअप्स आहेत, नवीन संकल्पना त्या वाढतात आणि होईल. हे अशा गोष्टी थोडा वेळ लागतो, पण शेवटी गव्हर्नमेंट किती सपोर्ट करतंय आणि आता आहे म्हणजे एज्युकेशन कसं आहे. सोबत आपल्याला करण्याची टू बी व्हेरी फ्रँक, गव्हर्नमेंटचं तू बोललास, सेमी कंडक्टर असेल किंवा आता नवीन कुठलंही क्षेत्र असेल, ते इनोव्हेशनला प्रचंड दिलंय. त्याचं कारणच आहे सर, कसा आहे तुमचा प्रश्न ह्यासाठी महत्वाचा आहे की विकसनशील देश आणि विकसित देश. आज जर मी अमोलला विचारलं एएमडीचा रिसर्च अँड, तुमचा शब्द रिसर्च अँड डेव्हलपमेंट जातो, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा बजेट किती आहे बजेट तुमच्या ओव्हरऑल टर्नओव्हरचे किती आहे? म्हणजे आज घनश्याम दादा आहेत आपल्या ह्याच्यावर बोलणं झालंय की इथं ऍज अ एंटरप्रेनर त्यांना यू हॅव टू मीट एंड, तुम्हाला शेवटी सगळा हिशोब करायला लागतो. ह्या कंपन्यांचं बजेट मिनिमम 10 ते 15% असतं, आपल्या इथं ते अर्धा ते 1% असतं. अर्धा ते 1%. कसं आहे, त्यामुळे ती कल्चर येत नाही, पण आता येतंय, कल्चर येतंय. गव्हर्नमेंट त्याला स्वीकारायला पाहिजे. नाही स्वीकार सर, कसं असतंय, स्वीकारणं हा पॉलिसीचा भाग असतो. ते तुम्ही मी करून, मी आत्ता उठून बसलो असं अमोल म्हणला की जर समर्थ आत्ता जाऊन म्हणला मी रिसर्चर होणार आणि मी 15 वर्षांनी वडिलांना पेटंटचे पैसे द्या, त्याचे वडील त्यांच्या स्वभावानुसार म्हणतील हा घ्या आणि जावा, तुमचं तुम्ही बघा, ते शक्य नाही. त्याला सामाजिक बऱ्याच गोष्टी आहेत आणि ते कल्चर तुम्हाला डेव्हलप करावं लागतं. आता जे स्टार्टअप म्हणतात, आता म्हणजे आमच्या आरआयटीत नेत्रा आरआयटी आहे, म्हणजे अगदी शिराळ्यातनं जर एखादा स्टार्टअप चालू करायचं असेल तर त्याला इस्लामपूरला हाकेच्या अंतरावर मदत आहे, पण मग ती क्वालिटी सुद्धा सुधारायला लागेल. एक क्विकली म्हणजे शॉर्ट टर्म जो आपण म्हणतो की बेनिफिट काय किंवा त्याचा फायदा काय, तर ते थोडं अवॉइड केलं गेलं आणि जर लॉंग टर्म बेनिफिट्स आणि फायदे बघितले तर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी म्हणतो, जसं R&D इन्व्हेस्टमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट म्हणतो, मुलांची टेंडन्सी ती पाहिजे. इंडिव्हिज्युअल इनोव्हेशन आहे की नाही, इनोव्हेशन म्हणजे उत्क्रांती आहे. सर कसं आहे, हे फार बेसिक आहे, आपण याच्यावर सेपरेट बोलू. मुळात हे सगळं तुम्ही घेऊन येताय आणि ते क्वेश्चन मार्क त्यानं बरोबर अमोलनं उत्तर दिलं. शिक्षण पद्धती आणि शिक्षक, मी ह्याच्यावर फार बोलतोय आजकाल, बरोबर काम पण स्वतः करतोय, म्हणजे आरआयटीत असेल किंवा इथं असेल, हे माझं कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण ह्या देशात असे पण झालेत लोक, मी नाव विसरलो त्यांचं, की शिक्षक आणि त्याच्या 2 विद्यार्थ्यांना एकत्र नोबेल मिळाले त्यांच्या शोधासाठी, मी विसरलो त्यांचं नाव. आणि ह्या शिक्षकानं 80 किलोमीटर जाऊन त्या 2 विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. तर ते जे आहे ना, ते सृजन, ते शिक्षण पद्धतीत कुठंतरी आहे, आता हळूहळू येते. पण मग ते क्वालिटी ऑफ एज्युकेशन, हे बरेच प्रश्न आहेत, आपण अगदी सविस्तर बोलू त्याच्यावर. स्वीकारल्याशिवाय हो बोलू सर. संदीप, आपला मित्र संदीप उथळे, संदीपचा प्रश्न आहे की आजकाल IIT किंवा बाकी तत्सम संस्थातून शिकून मुलं बाहेर जात आहेत, तर हा ब्रेन ड्रेन नाही का भारतासाठी? मी काय बोलणार, मी स्वतःच ब्रेन आहे. म्हणूनच ते विचारला. पक्का शिराळकर म्हणायला पकडलं मला. ब्रेन ड्रेन असं म्हणणार नाही मी, कारण आजकाल जग सर म्हणते तसं पुन्हा त्या संधीचा अभाव. संधीचा अभाव एक आहे की, म्हणजे बेसिकली आता आपल्याकडे आहेत संध्या तशा थोड्याफार, इस्रो आहे म्हणा किंवा आता IT क्षेत्रामध्ये आले आहेत, तर आता वाढतात हळूहळू. पण जसं R&D, जसं तुम्ही बोललात मला की तो अजून नाही, तर तुम्हाला पुढे काय करायचं असेल तर एवढा मोठा दृष्टिकोन नाही सरकारचा की बाबा पुढचे 50 वर्ष, आपल्याकडे पूर्वी म्हणायचे की नाही की बाबा आंब्याचं झाड एका पिढीने लावायचं आणि पुढच्या पिढीने खायचं. आता ते तसं राहिलेलं नाही. आता कसं प्रत्येकाला ती संकरित आंबा हवा, की 2 वर्षात मला फळ हवं, नाही मिळालं तर नको मला झाड. एक गोष्ट चांगली होते ह्या सगळ्यात, म्हणजे
बऱ्याचशा कंपन्यांनी कसं ते म्हणतो ना दुर्दैवाचं सुदैव असतं. आपल्याकडे मॅनपॉवर स्वस्त असल्यामुळे ओव्हरऑल लाईफस्टाईल कमी असल्यामुळे बऱ्याच कंपन्यांचे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स GCC ते प्रचंड प्रमाणात भारतात उघडले जातात. त्याच्यात भरपूर R&D ची गरज आहे आणि ते R&D सेंटर भारतात म्हणजे पुण्यात ब्रिटिश पेट्रोलियमचं आहे, त्याच्यानंतर एक्झॉन मोबिलचं बेंगलोरला आहे. म्हणजे मी फक्त तुम्हाला मला माहिती असते सांगते, पण त्याच्यामुळे त्या कल्चरला आता डेफिनेटली बदलायला लागेल. आणखीन एक उदाहरण देतो माझं स्वतःचं की AMD माझी जी कंपनी आहे त्यांचं ग्लोबल डिझाईन सेंटर म्हणजे आपल्या जे चिप्स बनतात कम्प्युटर्सच्या वगैरे हैदराबाद त्या बऱ्यापैकी हैदराबाद आणि बँगलोर अशा 2 ठिकाणी आमचे मोठे सेंटर्स आहेत. तर खूप म्हणजे सगळ्या आता ग्लोबल मायक्रोसॉफ्ट गुगल म्हणा किंवा इंटेल ह्या मोठ्या कंपन्या आहेत ना त्या सगळ्या लोक म्हणजे करतात, हेवीली इन्व्हेस्ट करतात. तर आता अपॉर्च्युनिटीज होत आहेत. आता त्या पुढे कशा आपण घेऊन जातोय. पण संदीपच्या प्रश्नाला उत्तर देताना मी एवढं नक्की सांगेन की भारत सरकारनं स्वतः आता, कारण तुम्हाला आनंद वाटेल इंटेल असू दे का AMD असू दे, हे सगळे प्रोसेसेस जे डिझाईन करतात ते सगळे भारतीय आहेत. म्हणजे मूळ आर्किटेक्चर सगळं प्रोसेसर डिझाईन आपल्याकडे होतात. मॅन्युफॅक्चरिंग वी आर डॉमिनेटिंग. मॅन्युफॅक्चरिंग आता म्हणूनच सरकारनं जी पॉलिसी घातली, कधी कधी थोडस पक्ष वगैरे बाजूला ठेवू आपण, हे जे पॉलिसीज बघायला लागतात ते सरकारनं सेमीकंडक्टरची फार चांगली पॉलिसी आणली आणि त्याच्यात प्रचंड त्याला R&D ला वाव दिलाय. सेमीकंडक्टरसाठी हायटेक आहे काही पिक आहेत ते मी घेत नाही. मी अमोलचा ईमेल ऍड्रेस किंवा फोन नंबर मी किंवा लिंक्डइन प्रोफाईल शेअर करेन, मला पण तो व्हॉट्सअपला टाका, मी हे करेन. अजून काही प्रश्न असतील तर सगळ्यांची परत 5-10 मिनिट वाढून तर चालेल ना? चालेल चाललंय का? आणि सध्या आपलं जे शैक्षणिक धोरण आहे या धोरणातून निर्माण होणारा विद्यार्थी सध्या टिकेल का आणि टिकणार नसेल तर आपलं धोरण बदलावं लागेल का शैक्षणिक धोरण. सावंत सर, आपण परवा दिवशी जवळ 2.5 तास चर्चा केली. म्हणजे एक्झॅक्टली ह्या पॉइंटवर ज्यावेळी गायकवाड सरांना आई बाबांच्या नावानं पुरस्कार दिला, हाच डबरा आम्हाला दिसतोय. आपली पोरं तुम्ही शिक्षण पॉलिसी जाऊच नका. आता पॉलिसी वगैरे ह्या नावाला सरकारचं काम नाही आहे. आता पालकांचं शिक्षकांचं 1.5 तास आम्ही हेच चालवतो. मी ह्या मुलाला, मला वाटतंय ह्या मुलाला आणि समृद्धीला कंपल्सरी केलंय. आमचे मित्र आवर्जून सांगेन, मनीषा खंडागळचे मिस्टर शेखरचे जगतापांचे सचिन जोशी, त्यांनी घेतले याच्यासाठी की त्यांनी समाजामध्ये 1900 रुपये देऊन AI एक हे आहे, 12 तारखेपासून शिबिर आहे. त्याच्यात 300. मी परवा योग दिवसा दिवशी नाईक साहेब होते, सत्तुबा होते, तहसीलदार होते, PI होते आपले, योगावर बोललोच. गोरक्षनाथ नागपंचमी संबंध काय, पण मी आवर्जून ह्या विषयावर तुमच्या बोललो. जर आपण स्वतःहून ह्याच्यावर जर नाही काम केलं तर झेडपीतली आणि स्पेशली जी लोअर इकॉनॉमिकल क्लासची मुलं आहेत, म्हणजे माझे काही तरुण मित्र पृथ्वी, विष्णू, भूषण, अंकिता यांना बोलवण्याचं कारणच होतं हे आता जे आपल्या समाजापुढचे प्रश्न आहेत आणि आपण जर त्यांना नाही शिकवलं तर ही सगळी पोरं बाहेर फेकली जातील किंवा गुंड होतील किंवा फक्त कामगार होतील. तर कामगार किती शिरायत का, त्यांची मानसिकता नाही आपल्या पोरांची हे करायची. त्यामुळे हा पॉलिसीपेक्षा मी कायम सांगतो, पूर्वी टेक्नॉलॉजीचा ट्रेंड असा जात होता, असा आमच्या वेळी, आता तो असा चाललाय. हे खाली घ्या, हे किती फरक आहे बघा. त्यामुळं हे करावं लागेल. तुला काय ऍड करायचं असेल तर. नाही, बरोबर आहे. आणि म्हणजे आता मी जसं म्हणजे आधी आपण बोललो की आपल्याकडे म्हणजे एज्युकेशन सिस्टम मध्ये बदल येतात, ते सुद्धा थोडेसे त्या दिशेनं पाऊल आहे. जे गॅप्स आहेत, इनोव्हेटिव्ह थिंकिंग जसं आधी बोललो आपण, ते थोडं त्याचा अभाव आहे. तर त्या गोष्टी
की आपल्याला आत्ताच्या सस्टेनिंग मोड पासून ते नवीन काहीतरी करायला नेक्स्ट मायक्रोसॉफ्ट कॅन बी इंडियन राईट, पण ते करायचं असेल तर थोडंसं वेगळं काहीतरी करावं लागेल अदर दॅन सपोर्टिंग स्ट्रक्चर. तर काहीतरी नवीन केलं तर it could click. आणि आता दिसेल म्हणजे काही वर्षापूर्वी. अमोलजी, माझा एक प्रश्न आहे, म्हणजे मला वाटतं तसं एक सगळ्यांच्या मिनिट. जिव्हाळ्याचं आहे. सरांचा घ्या. डायरेक्टर ऑफ EMD 4 वर्ष तुमचा जो कुठला विजन असेल, तिथं काय डेव्हलपमेंट चालू आहे, आपल्याकडे काय डेव्हलपमेंट चालू आहे, तुम्ही सांगितलं की फ्युचरमध्ये AI किंवा मशीन लर्निंग हा जो ट्रेंड जास्त वेगाने येणार आहे, हे सगळं कन्सिडर करून आपल्या मुलांना कुठल्या स्ट्रीममध्ये एंट्री करावी किंवा तिथं शिक्षण घ्यावं जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये ह्या सगळ्या संधी उपलब्ध होतील. R&D सेंटर वगैरे सगळं म्हणजे येता येते सगळं. ते आता कुठल्या स्ट्रीम मध्ये जावं की अशा कुठल्या स्ट्रीम आहेत की त्यांनी करिअर करतात. बरोबर. आता म्हणजे फार डीप क्वेश्चन आहे तुमचा. तर Complicated. कॉम्प्लिकेटेड पण आहे. सोपं उत्तर हे आहे की प्रत्येकानं ठरवायचं की आवड कशाची आहे. पण मी म्हणेन की जर मला निवडायचं असेल आता कुठला एरिया या क्षणाला, तर तसं एक 1960s मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग होतं की ज्यांनी 1-2 जनरेशन्स वेर ॲट होम. 80s मध्ये 90s मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग जसं होतं तसं आता, आणि आमच्या वेळी 2000s मध्ये जसं कम्प्युटर सायन्स होतं तसं आता सगळं आहे डेटा आणि AI वरती आहे. पण आता असं झालेलं आहे ना की AI हे एवढं ऍडव्हान्स आहे, तर त्याला आपण काय शिकवणार. तर बेसिकली आपण जे मगाशी आपण जसं बोलतो की फंडे आपले क्लिअर असायला हवे, तर त्यासाठी जे मॅथ आणि सायन्स जे आपलं हवं ते क्लीन आणि क्लिअर असायला हवं. त्यासाठी मग अगदीच पहिलीपासून ते 12वी पर्यंत म्हणा किंवा इंजिनिअरिंगची 4 वर्ष म्हणा, या 2 टॉपिक्स वरती खूप जास्त वेळ द्यायला हवा. फंडे क्लिअर असायला हवे. पण त्यानंतर एकदा ते फंडामेंटल्स जर क्लिअर असतील तर त्याच्यावरती मग पुढचं आपल्या आवडीनुसार निवडीनुसार बिल्ड करू शकतो. स्पेसिफिकली बोलायचं झालं तर मी म्हणेन की आणि पर्सनली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे सगळ्या थोडंसं बेसिक ब्रांच. बेस करते बेसिकली. म्हणजे की तुमचं त्यात इलेक्ट्रॉनिक्स पण येतं, काइंड ऑफ मेकॅट्रॉनिक्स पण येतं, कारण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स पण येतं. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही त्या ब्रांचेसची मदर ब्रांच आहे. 3 बेसिक ब्रांचेस असतात, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्याची मदर ब्रांच आहे. त्यानंतर मग स्पेशलायझेशन कशामध्ये करायचं, कोणते विषय घ्यायचे त्याने ठरवायचं. मेकॅट्रॉनिक्स करायचं का मास्टर्ससाठी, की आणखीन कुठला स्पेसिफिक कोर्स घ्यायचा इलेक्ट्रॉनिक्स वगैरे असं. पण थोडं मी ऍड करतो अमोल, म्हणजे थोडस बऱ्यापैकी काही शिक्षण तज्ञांच्यावर काम करतो किंवा काही ट्रेंड माहित आहेत. अवघड इतकं झाले सर की एक अमोल म्हणला तसं ग्लोबल ट्रेंड आहे की तुमचं बेसिक इंजिनिअरिंग विल नेव्हर डाय, कधीच नाही. तुम्ही मेकॅनिकल करा, सिव्हिल करा, इलेक्ट्रिकल करा, केमिकल करा, त्याचं कॉम्बिनेशन करा. पण महत्वाचं म्हणजे काय, त्या सगळ्या इव्हॉल्युशन प्रोसेसच्या अगोदर आता काही चांगल्या म्हणजे ज्ञानप्रबोधनी असेल पुण्याची किंवा IPH असेल डॉक्टर आनंद नाडकर्णींचे, त्यांच्याकडे तुमच्या मुलांच्या अतिशय कमी ह्याच्यात ऍप्टिट्यूड टेस्ट करून मिळतात की ह्या मुलाचा कल कुठं आहे. ऍप्टिट्यूड सगळंच की का हाचा कल जर आर्किटेक्चरकडे आहे आणि त्याला तुम्ही घुसडताय कम्प्युटर इंजिनिअरिंगकडे, तर तो कधीच यशस्वी होणार नाही. सो ह्या अतिशय चांगल्या सायंटिफिक टेस्ट अवेलेबल आहेत, त्या आपण करू शकतो, आपण इथपर्यंत आणू शकतो. फक्त कुणीतरी एक म्हणजे लीड घेण्याची गरज आहे. अमृत सर. सरांची संलग्नच माझा प्रश्न आहे. आता पालकांची मानसिकता काय आहे की माझा मुलगा इंजिनियर करायचा, कुठला तरी कोर्स घ्यायचा, 10-20 लाख रुपये पॅकेज मला मिळतं, माझं समाधान. पण AIच्या ट्रेंड मध्ये त्या पालकांचा कल तिकडं वळवण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं होईल की बाबा AIला आता प्राधान्य देणं गरजेचंच आहे. म्हणजे मी सांगेन त्याच्या अगोदर बसलेल्या प्रत्येकानं नाही शिकलं तर तुम्ही अडाणी ठरा. आपल्या मुलांचा विचार न करता तुम्ही आपल्याला मुलांचा काळजी आपल्याला पण ते शिकणं नाही, गरजेचं आहे. मुलांची काळजी कराच. तर सर 1-2 मिनिटं गाडी सर. तर मुलांचा पेक्षा आत्ता बसलेल्या मी सांगतोय
मग मुलांच्याकडे जाईल. म्हणून या दोघा तिघांना मी सांगितलं, किंवा सर आलेत आपले रसाळ सर, त्यांना म्हणलं तुम्ही 9-10 जणांच्या तुम्ही पुढाकार घ्या आणि तो सचिन जोशींचा क्लास करा. 200-300 टूल मधनं ते तुम्हाला बरंच काय काय शिकवणार आहेत जे आपल्याला माहित नाही. त्यांचे प्रश्न तेच होते की आम्हाला काय सायंटिफिक काही नाही, तुम्ही व्हॉट्सअप वापरताय, तुम्ही पेटीएम वापरताय, तर तुम्ही कुठलंही यायचं टूल वापरू शकता. तुम्ही थोडा इंटरेस्ट घेऊन ते शिकायला पाहिजे. एक ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, पण म्हणून तुम्ही पहिलं सगळं त्यांना बेसिक्स, नक्की विवेक सावंतांचं व्याख्यान आहे का ह्याच्यावरचं, अतिशय सुंदर व्याख्यान आहे. त्याच्यावर तुम्हाला कळेल की किती खोलात हे घेऊन जा, खोलात सगळी लोक शिरलेत. हा ठीक. आणि किती तिने सांगितले 9वी पर्यंत त्या पाल्याच्या हातात तुम्ही मोबाईल देऊच नका, त्याच्यानंतर तो कॅपेबल होऊ शकतो, त्याच्यानंतर तो काहीतरी हे करू शकतो. त्यामुळे थोडस काय म्हणतात कंट्रोल असणं पण गरजेचं आहे. त्याच वेळी तुम्हाला बऱ्यापैकी आम्ही आमच्या ह्याच्यात म्हणतो लर्निंग आणि अनलर्निंग. दिलीप भाऊ ह्या वयात अनलर्निंग करत नाहीत, मग तो ताठरपणा येतो. तसं तुम्ही करत नाही असं माझं म्हणणं नाही. तर अनलर्निंग महत्वाचं आहे आत्ताच्या काळात. मी आत्तापर्यंत असा तसाच पुढे जाईन का नाही जाणार, आय बी, मी जाऊन कुठं डोकं थडकून मरेन. मी अनलर्न जर फ्लेक्झिबल झालो तर मी त्याला अडचणीला पार करून पुढे जाईन. तर एवढ्यापर्यंत गेलेलं आहे सर. जनरली सगळ्या कॉमन सामान्य माणसाचा प्रश्न आहे माझा की करिअर मध्ये पैशाची भूमिका किती महत्वाची. अतिशय सुंदर प्रश्न. कारण सामान्य पालकाला सर आता म्हणजे पैसा असल्याशिवाय माझ्या मुलाचं करिअरच होणार नाही अशी साधारणपणे आता ही धारणा म्हणजे 100% ते बनलेलं. मी अमोल त्या अँगल ते बोल गप्पा बोल अमोल. मी परवा समृद्धी बरोबर 1.5-2 तास, समृद्धी ह्या प्रश्नाचं उत्तर तू काय देशील, उभा राहा. आपण बोललो डिटेल मध्ये बोललो, काय देशील उत्तर. करिअर मध्ये पैशाचं महत्व किती? थोडंफार पडतं, पण त्यानंतर जर विद्यार्थ्याचं पॅशन असेल, त्याला करायचंच असेल, तर मग मार्ग आपोआप दिसत जातात, संधी आपल्याला मिळतात. पण पुढे आपल्याला अजून संधी मिळाल्यानंतर आपण त्याच्यातून पुढे गेलो तर आपल्याला संधी मिळाल्यानंतर मग आपण त्याच्यातून बरंच काही करू शकतो ना, पैसे पण येऊ शकतात. हा म्हणजे मुळात सर आहे ना, इथं पैशाच्या ऐवजी मी एक म्हणजे सक्सेसच्या ऐवजी सुद्धा मी त्याला एक शब्द वापरला होता, समृद्ध आयुष्य. आणि समृद्ध आयुष्यात हे येतं सर, पैसे माझ्या बरोबरचे पैसे लोकांनी करप्शन करून 4, 5, 6, 7 ते काय बोलले बघा, पैशाशिवाय चालतच नाही. चालत नाही. बरोबर आहे की, म्हणजे याचा अर्थ की तुम्ही कमवायचे असं नाही. आणि ह्याचा अर्थ हा नाही की त्याच्या मागे पळत पळत. माझे एक मित्र आहेत इंडस्ट्रीत, 1200 कोटीचा व्यवसाय, वरण भात संध्याकाळी रात्री पोचत नाही पोटात, वरण भात. पण इट इज नॉट द अल्टिमेट. आपला प्रश्न नाही, शिक्षणासाठी नाही, शिक्षणासाठी म्हणजे शिक्षणासाठीचा विचार आहे. नाही. मी अल्टिमेट एक पैसा मिळून म्हणताय का शिक्षणासाठी लागणार? करिअर पैशाची भूमिका अत्यंत महत्वाची. अतिशय चांगला प्रश्न, चांगला महत्वाचा. मी एवढ्यासाठी सांगतो, तुम्ही एक तर मुलगी असेल तर तुमचं फार काम इथं ह्या देशात चांगलं केलंय, अगदी BE पर्यंत. ह्याच्यानंतर सुद्धा म्हणजे तुमची तशी पुंजी असेल आणि त्यानं जर चांगले एफर्ट्स लावले, चांगले मार्क्स पाडले, तर बऱ्यापैकी तुम्ही पुढे जाऊ शकता. ओव्हरसीज शिक्षणाला चांगल्या बँका आहेत ज्या तुम्हाला विदाउट कोलॅटरल त्या विद्यार्थ्याच्या ह्याच्यावर पैसे देत आहेत. आणि असे कित्येक, आता ह्या कॉलर मनाली जर असेल तर मी तिला बोलायला सांगितलं, मी सगळं म्यूट केलंय. मी सातारची कोरेगावची मुलगी, अतिशय सामान्य चांगल्या, म्हणजे ठीक आहे, म्हणजे इतकं पण श्रीमंत अशा घरातली, आज तिचं पॅकेज 85 लाख आहे. तिचे पालक, ती स्वतः ती घाबरत नव्हती, पण ते पालक थोडेसे, पंकज असेल तिचा भाऊ कॉलवर. तर सांगायचा मुद्दा हा की तिनं धाडस केलं, ती हुशार होती, ती गेली MS ला आणि आज ती सक्सेसफुल झाली. कुटुंबाच्या 10 पट तिचं पे पॅकेज आहे. संधी आहेत, शिक्षण देणारे, पैसे घालणारे लोक पण आहेत, विश्वास ठेवणारे लोक आहेत. कारण विद्यार्थ्यांचं कर्ज लवकर फिटतं 2 ते 3 वर्षात, त्यामुळे ते लोक रिस्क घ्यायला पण तयार आहेत आणि बुडत नाहीत. हा शेवटी पुन्हा बिझनेसचा भाग येतो. पण यश तुम्हाला आहेत सोयी सुद्धा मुलांच्यासाठी
सुद्धा आहेत, पण एक आहे की त्याला जर तुम्ही फक्त मॅनेजमेंट कोट्यातनं शिकवलं म्हणजे असता, मला ओव्हरऑल मला मेसेज हा द्यायचा आहे की सामान्य पालकाला म्हणजे मुलामध्ये पॅशन असेल तर त्याने करू घाबरू नये. शकतो. घाबरू नये, त्यानं आमच्यासारख्या कोणाला तरी फक्त येऊन बोलावं ओके. किंवा असं असं आहे, काय करू आम्ही, काही ना काही 100% प्रयत्न करू. इकडं तिकडं मी तुम्हाला पटणार नाही, म्हणजे ही पोरं, मला अभिमान या सगळ्यांचा आहे. म्हणजे अमोल असू दे, अभिजित असू दे, योगेश असू दे, कोणी आजपर्यंत ना एक फोन केलाय की असा असा माणूस, सरांची मुलगी अशा एअरपोर्टला येणार आहे, त्या पोरांनी काळजी घेतलेली आहे. म्हणजे ते तिथे राहत असतील ना घेतलेले आहे. म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो, आमचे मामा हे जोशी सेक्रेटरीचे, त्यांची कन्या ज्यावेळी कन्सासला गेली, तिला हे होतं, माझा उदय नापटे म्हणून माझा मित्र आहे सांगलीचा, 5 दिवस तिनं घरात ठेवून घेतलं, तिला घर शोधायला मदत करून दिली आणि तिला सेट केलं. ह्या पोरं जरी तिने गाव सोडलं असलं, तिकडे गेले असले, ह्यांच्या डोक्यात अजून काही शिरलेलं नाही. सगळं उपलब्ध होतं सर. फक्त म्हणजे आमचे आता सध्या 1 वर्षापूर्वी माझ्या कनेक्ट झालेले गानू सर आहेत, आनंद गानू. हा माणूस जगभरातल्या 15,000 उद्योजकांना, मराठी उद्योजकांना एकत्र केलंय. हा माणूस छातीटोकपणे सांगतो, तुम्ही मला काही मागायला लाजू नका, मी जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुमच्यावर मदत पोहोचवतो. आणि तुम्हाला पटणार नाही, ते खरं आहे. 20 ऑगस्टला ते RIT वर येणार आहेत. परवा आम्ही गेलो ते सगळं ठरवायला. सांगायचा मुद्दा, तुम्ही डिस्कस करा, तुम्ही सांगा, चला मी शिराळ्यात आहे, मला सांगा, मी तुम्हाला ह्याच्यावर पोचवेन. कालचं उदाहरण तुला दिलेलं समृद्धी, तिला जे प्रश्न पडले होते अभिनयनं, ते इतके चांगल्या इचलकरंजीच्या व्याख्यानात मांडले होते. तिला म्हणलं की ऐक, आणि ते नशीब युट्यूबवर आहे, त्याच्यासाठी काय अभिनयचा वेळ घेऊन तिकडे तो परत बडबडणार नाही. तुला भाषण आवडलं, किती सुंदर भाषण आहे सांग. म्हणजे वक्तृत्वाचा, त्याच्या वडिलांना त्यानं मागं टाकलं त्या भाषणात. चालू झाल्यापासून शेवटपर्यंत ते भाषण फक्त ऐकत राहावं वाटतं. तुम्ही मागा, फक्त तुम्ही मदत मागा आमच्याकडे, की हा प्रॉब्लेम आहे, आम्ही तुम्हाला कुठलं ना कुठून तरी. काय सचिन सर कुठे गेले पाटील सर, आपण त्या दिवशी जे इंडस्ट्री अकॅडमी संवाद झाला आपल्या कॉलेजवर, काय सांगितलं की तुम्ही मागायला शिका.